पाहायला मिळाला फलंदाज आणि बरोबरच एक धाव घेतली. अप्रतिम वेग होता आणि बरोबर अचूकता या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. दमदार सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर एक धाव येते. लक्ष छोटं म्हणता येणार नाहीये, ते कठीण करण्यासाठी गोलंदाज प्रयत्नशील असणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने नेव्हिटेक रायडर्सच्या फलंदाजांना प्रयत्न करावे लागेल. पहिल्या बॉलवर आले एक धाव. स्ट्राईक एंडला आता रोहित पाटील आलाय. समोर आहे अमेय. जितू शेलारने पहिल्या बॉलवर सिंगल घेतली. 64चं टार्गेट आहे. पॉवर प्ले. दोन खेळाडू सध्या 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. डावखुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी लॉंग ऑन लावला गेलाय आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला इनसाइड आउट. देखना फटका. अप्रतिम नजाकत. चांगलं टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणि ऑफ स्टंपच्या बाहेर डीपमध्ये कोणीच नाही आहे. त्या संधीचा फायदा उचलला आणि ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ड्राईव्ह करत असताना त्या 4 धावा वसूल केलेला आहे. टिपिकल पॉवर प्ले हिट बाय बॅटर रोहित पाटील. चौकार मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 5 धावा झालेल्या आहेत नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली या संघाच्या. म्हणजे पॉवर प्लेमध्ये ज्या धावा आवश्यक आहेत त्या धावा गोळा करायच्याच आहेत. सन्माननीय सचिनदादा खांदवे यांचं देखील आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आम्ही आगाशे पुन्हा एकदा राऊंड विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी धावसंख्या 5. फॉलिंग स्वीप खेळायची होती पण मात्र यावेळेस गती चेंडूतून काढून घेतली. सन्माननीय कृष्ण राजपूत यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचा मीटिंग रेस सरकार ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मच नीडेड डॉट बॉल बाय अमे आगाशे. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पडला, धडपडला. पहा ॲक्शन रिप्ले. तिन्ही स्टंप दाखवले होते. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतो. लेग स्टंपला फुंकर मारली चेंडूने आणि तो सरळ निघून गेला. इथे बचावलाय फलंदाज. मात्र कोणताही धोका न देता चेंडू निर्धावच्या स्वरूपात येणार आहे. मनीष, जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढे दबाव देखील टाकणारे आहेत. 5 धावा धाव फलकावर आहेत. पुढचा चेंडू अमेयचा रोहितसाठी. यावेळेला थर्डमॅनला अप्रतिम दिशा दिली आहे. चेंडू चाललाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अजून एक चौकार. रोहित पाटीलच्या बॅटमधून 4 धावा. आय एम रेडी फॉर एव्हरी क्रिटिकल कंडिशन. यावेळेस रूम मिळाला. बॉल खूप जास्त बाहेर ठेवला होता. बघा, जागा मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा लेट कट. बॉल गल्लीमधून मागे. थर्डमॅनला कोणीच नव्हतं. त्या संधीचा फायदा उचललेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक इम्प्रुव्हायझेशन रोहितच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे. म्हणजेच या अगोदर सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक होते, त्यांनी एक्स्ट्रा कव्हरला खेळला. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी बॅकवर्ड पॉईंट थर्डमॅनला खेळला. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड ते रोहितच्या वतीनं पाहायला मिळालं. बिनबाद 9 नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी पाहिजे अगदी तशीच फटकेबाजी रोहित पाटील दाखवून देतोय. त्याच्यासाठी जसं क्षेत्ररक्षण सजवलं जाते त्यानंतर अगदी संघनायकाच्या आणि गोलंदाजाच्या डोक्यासोबत तो खेळतो असं म्हणायला हरकत नाही आहे. 9 धावा धाव फलकावर आहेत. 2 चौकार आता पण झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल होते. आता आपण पाहिलं तर लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक ठेवला गेला आणि डीप मिड विकेट लावला गेला आहे. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. मात्र त्यानंतर चेंडू मिड विकेटमधून स्क्वेअर लेगमध्ये पोहोचला. खेळायचा होता ऑफ साईडला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळायचा काशीला होता, वाशीला गेलाय. धावा मात्र मिळालेल्या आहेत. 2 धावसंख्या 11 धावा. स्कोर कार्डवर बिनबाद. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. रोहितने खूप चांगली टेंडन्सी दाखवली आहे. पहिल्या षटकामध्ये त्याचा माइंडसेट त्याने क्लिअर केलेला आहे आणि आवश्यक आहे तेच फटके ते खेळत आहेत. अवाजवी फटके त्यांच्या वतीनं सजवले जात नाही. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्त्व. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या दोघांची पाहायला मिळते नेव्हिटेक रायडर्ससाठी. यावेळेस दिशा दिली. क्षेत्ररक्षक फाईन लेगला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षक हरतोय. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट दमदार. पहिल्या षटका समाप्तीनंतर 64चा पाठलाग करताना नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली बिनबाद 15. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. पाय पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून अगदी पीक केला बॉल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर अंतर कापत होता. चेस मोठा होता. मात्र अखेर ही शर्यत चेंडूने जिंकली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि शेवटच्या बॉलवर देखील रोहित पाटीलला हा चौकार मिळतोय. सुरुवात झाली चांगली. 64चा पाठलाग करायचा आहे. मात्र पहिल्याच षटकामध्ये 15 धावा. रोहित पाटील 5 बॉलमध्ये 14वर खेळतोय. जितू शेलारने फक्त पहिला चेंडू फेस केला. एकदा त्याने घेतली. त्यानंतरचे पुढचे 5 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला राहिला. रोहित पाटीलने मात्र कमालीचा स्टार्ट मिळवून दिलाय. जास्त वेळ घेता येणार नाही. टीम मीटिंग सातत्याने घेऊ नका. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि 30 चेंडूमध्ये धावा बनवायचे असतील 49 धावा. आशिष दादा मारणे यांनी समालोचकांना चॅलेंज केलेलं आहे की आजचा जो खेळ आहे योग्य त्या षटकांचा तुम्ही संपवून दाखवा
मग आम्ही समजू की तुम्ही समालोचक कुठल्या दर्जाचे आहात. तर आम्ही चॅलेंज एक्सेप्ट करतोय आणि आता सूचना प्रत्येक संघाला देतोय की आमचं नाव टिकवायचं असेल तर वेळेत तुम्ही डाव संपवा, वेळेत तुम्ही सामना संपवा, जेणेकरून आजचे सर्व वेळापत्रकातले सामने योग्य त्या षटकांचे पूर्ण केले जाऊ शकतील. पहिलं षटक संपलंय. पॉवर प्ले P1 मध्ये 15 धावा आलेल्या आहेत, 3 चौकार आल्या. आता यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. टिंगरे सरकार चषक, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, आपुलकीची, जिव्हाळ्याची, लाख मोलाची स्पर्धा. आज चौथा दिवस. दुसऱ्या षटकाला सुरुवात कॉम्बॉक्स एंड कडून. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगलं टायमिंग, उलटा पुलटा सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 6 धावांचा षटकार, ब्रँडेड फटका. वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघ असतो आणि हा वाघ आहे जितू शेलार. पहिल्या षटकात तो थांबला होता, त्याला कमी संधी मिळाली होती, पण आता वाघ मैदानात आलाय आणि त्याच्या वतीनं हा क्लासिक उलटा फटका पाहायला मिळाला. साहिल पाटील जे कटर साठी ओळखले जातात त्यांना पहिल्याच बॉलवर मोठा फटका दाखवलेला आहे जितू शेलारने. साहिल तयार, ओढ विकेट आणि पुन्हा एकदा फरक नाही पडत लॉजिकचा, खेळ माझा मॅजिकचा. बॉल बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, 6 षटकार. आत्मविश्वास अक्षरशः ठासून भरलाय जितू शेलारने आणि त्यानंतर लगातारचे 2 चेंडू त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केले. दोन्ही चांगले कनेक्ट केले आणि दोन्ही सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. का जितू शेलार या नावाची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वात राहते याचं उत्तम उदाहरण जितू शेलारने दिले. 2 षटकार आले. साहिल पाटीलवर हल्ला केला गेलाय. धावसंख्या 27 धावा बिनबाद. मनीष, आता इथून एखादी विकेट जर मिळाली तर मात्र NTW वॉरियर्स पुन्हा सामन्यामध्ये येऊ शकतात. अन्यथा फलंदाज सेट झालेत. दोघेही आग ओकणारी फलंदाजी करतात. पॉवर प्लेमध्ये प्रामुख्याने त्यांनी चांगला स्टार्ट करून दिलाय. डाव किंवा सामना तुमच्याकडून जे काही मागतोय ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे. त्याचमुळे 2 बॉल्स जरी साहिलच्या खात्यात नाही गेले, त्याच्याकडे अजूनही 4 बॉल्स आहेत. 2 बॉल्सवर जितू शेलार यांचा स्ट्राईक रेट जबरदस्त पाहायला मिळाला. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू घेतलेत. 13 धावांचं योगदान नेव्हिटेक रायडरसाठी. LBW ची अपील करू नका, ते आउट देता येणार नाही मित्रांनो, पण मला असं वाटतं बोल्ड झालेत, बोल्ड झालेले आहेत. त्याचमुळे आता तो वचपा निघालेला आहे. म्हणजेच तुम्हाला 2 मोके मी दिले तर मात्र 1 मोका तर माझा बनतोच. साहिल पटेल ते ठणकावून सांगितलंय आणि खेळ संपलाय. जितू शेलारचा 4 चेंडू 13 धावा, धक्का बसतोय पहिला नेव्हिटेक रायडर्स. खांदे पूर्णपणे खालावले, चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे जाणवते. थोडीशी जोखीम घेतली, भरपूर बाहेर आला होता आणि त्यानंतर हा फटका देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. मात्र एवढा परफेक्ट यॉर्कर पेश केला, एवढा परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर केला की तिथे मात्र बेल्स पडल्या. क्लीन बोल्ड केलाय जितू शेलारला आणि एक महत्त्वाची विकेट. आपण विकेटची चर्चा केली होती की एखादी विकेट मिळाली तर NTW वॉरियर्ससाठी मात्र पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो आणि मोक्याच्या क्षणी साहिल पाटीलने ते विकेट मिळवून दिले. जितू शेलार जो सर्वाधिक घातक ठरू शकला असता असा एक मोठा अडथळा दूर केलाय. 27 ला 1. टाळ्या झाल्या पाहिजे जितूसाठी. काय 2 त्याने रिव्हर्सचे फटके सजवले आणि आपल्या संघाला तो आधार दिलाय. बघा, एक छोटा कॅमिओ सुद्धा काम करून जातो. जसं वीरेंद्र सहवागला ती सुरुवात देण्यासाठी ओळखलं जातं, तसेच आता आपण पाहिलं तर जितू शेलार देखील तशाच चांगल्या स्ट्राईक रेटची सुरुवात आपल्या संघासाठी देऊन गेलेले आहेत. पण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. सरफराज शेख हे नवीन फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. पूर्वार्ध साहिलच्या नावावर तितका जात नाही, पण विकेटचा शोध घेण्याचं काम त्याने केलेलं आहे आणि पाहूया तो शोध सातत्याने तसाच पुढे घेऊन जात आहेत का. सरफराज हे नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला नेव्हिटेक रायडरसाठी. साहिल पाटील ओव्हर द विकेट. हो, चिप केले, बॉल हवेत आहे, मिड ऑन, मागे सरकतोय, बॉल जज करतोय, कॅच कंप्लीट करतोय. पहिले 2 बॉल जितू शेलारच्या नावावर आणि पुढचे 2 बॉल साहिल पाटीलच्या नावावर. ब्रेस कंप्लीट. सरफराजने देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू अचूक होता. कोणती चूक नव्हती या चेंडूवर. क्षेत्ररक्षकाने देखील साजेची साथ दिली. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. खूप हलक्यात आणि अगदी ट्राय केला असं म्हणायला हरकत नाही आहे. एलिव्हेशन मिळालं तेवढंच, जजमेंट देखील चांगलं होतं आणि ते फलंदाज बाद झाला आहे. विकेटचं पतन. अजून एक विकेट. पहिल्या 2 चेंडूवर लगातारचे 2 षटकार, आता आले 2 विकेट. म्हणजे कहाणीमध्ये ट्विस्ट मनीष पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय आगासन गावाचा अष्टपैलू खेळाडू म्हणजेच विराज मुंडे. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होत आहेत साहिल पाटील. काय चुरस पाहायला मिळाले दोन्ही संघाची. खरं तर एकतर्फी सामने कोणालाच पसंत पडत नाही. तुमचा तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दिसला पाहिजे आणि तो खेळ दोन्ही संघांचा या सामन्यामध्ये दिसून येतोय की आम्ही सुद्धा हरण्यासाठी टिंगरे सरकार चषकामध्ये सहभाग घेतला नाही. ती जिंकण्याची जिद्द
दोन्ही संघांच्या खेळाडूमध्ये दिसते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज मुंडे, स्ट्रायकर्स एंडला हॅट्रिक बॉल घेऊन साहिल पाटील सज्ज होते. धावसंख्या नेव्हिटेक रायडरची 27 धावा, 2 गडी बाद. बॉल हवेत आहे, लॉंग ऑन नाहीये, काऊ कॉर्नर आहे, उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न, पण बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. विराज मुंडेच्या बॅटमधून नेव्हिटेक रायडर्सला मिळतोय चौकार. महत्त्वाचा चौकार होता. विराज मैदानामध्ये आला, पहिला चेंडू होता खरं तर त्याच्यासाठी, आणि पहिला चेंडू त्याने लॉंग ऑनमध्ये हवेत केला. क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळामध्ये होता, त्याने भरपूर प्रयत्न केला. बरोबरच आपण पाहिलं तर मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षकाने धाव घेतली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला, मात्र चेंडू अडवण्यामध्ये अपयश आलं आणि अखेर हा चौकार येतोय. पहिल्या 2 चेंडूंवरचा 2 आलेले षटकार, त्यानंतर 2 विकेट आल्या, मात्र त्यानंतर धावा गरजेच्या होत्या आणि मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा साहिलवर हल्ला करत असताना विराजने तो चौकार वसूल केलाय. 31 धावा धावफलकावर आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. विराज पहिल्या चेंडूवरचा चौकार, आत्मविश्वास देणारा, यावेळेला मिस टाइम, फिरवला होता बॉल, कॉट अँड बॉलच्या रूपाने विकेट मिळते आहे. मागच्या बॉलवर चौकार, आता विकेट, 2 शेर तर मिस 1.25 शेर, विकेटचं पतन. तिसरा धक्का, 2 षटकं संपली आहेत. 31 धावा, 3 गडी बाद. चर्चा मी तीच केली होती मागच्या सामन्यामध्ये. तुम्ही तुमच्या प्रशंसेस किंवा तुमच्या टीकेस कारणीभूत आहात. पहिल्या 2 बॉलवर टीका झाली होती साहिल पाटीलवर, पण त्या पुढच्या 4 बॉलवर मात्र त्या टीकेस सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं काम केलं आणि विराजचा खेळ सुद्धा संपलेला आहे. अशा पद्धतीनं षटकं संपलेत आतापर्यंत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण जर नजर टाकली tennisek.in वर, धावसंख्या झाली 31 धावा, 3 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद ठोंबरे पोचलेले आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. NTW मीरा भाईंदर म्हणजे एका बद्दल नेव्हिटेक कल्याण डोंबिवली. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर टिंगरे सरकार चषक आयोजकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. 24 चेंडू, 64 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. आयोजक टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, VT ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, तसेच आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन यांचं हे नियोजन आपण पाहतोय. सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी न चुकता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये कमीत कमी स्पर्धा शुल्कामध्ये जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याची संधी आहे. म्हणजे तुम्ही हजारो रुपयाचं शुल्क, म्हणजे 10,000 रुपयाचं स्पर्धा शुल्क आहे आणि 2.5 लाख रुपये जिंकण्याची संधी तुमच्या संघाला आहे. आणि व्यावसायिक संघ म्हणजे तुम्ही कुठलाही खेळाडू भारतातील काय भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी कुठलीच अट नाही आहे. यू कॅन, यू विल. पाहूया यानंतर नांदेडचा संघ खेळणार आहे या पुढच्या सामन्यामध्ये. तर हीच एक प्रतिष्ठा आहे टिंगरे सरकार चषकाची, की प्रत्येक संघ मग तो कुठल्याही जिल्ह्याचा असू दे. रायनल इतूर नवीन गोलंदाज, उत्तम चौकचे हे गोलंदाज. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेगला. पहिल्याच बॉलवर स्वीपचा देखणा फटका खेळला रायनलच्या विरोधात आणि काय पेशन्स पाहायला मिळालाय फलंदाज रोहित पाटीलचं. चौकार, 4 धावा. मनीष, रोहितने सुरुवातीपासूनच क्षेत्ररक्षण हेरून फलंदाजी केली. त्याच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य राहिलंय, तो क्षेत्ररक्षण पाहतो. त्याने खाली क्षेत्र निवडलं आणि ते देखील स्वीप केला बॉल. त्याला माहिती होतं टीममध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहे. आकाश दातकर पोचेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. खूप चांगला संयम, आणि ते संयमाची आपण पाहिलं तर परतफेड मिळत असताना रायनेलच्या विरोधात हा चौकार आलाय. धावसंख्या 35 धावा, 3 गडी बाद. रोहित पाटील 6 चेंडू त्याने खेळलेत, 18 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. हर्षद नव्याने मैदानात दाखल झालाय, मात्र रायनेलचं स्वागत केलंय. धावसंख्या 35 वर पोहोचली आहे. रोहित पाटील मग सलामीला आला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याने 2 चौकार वसूल केले. त्यानंतर त्याचा सातत्यपूर्ण खेळ, जितू शेलारने 2 षटकार लगावले, तो बाद झाला. त्यानंतर काही पडझड होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा रोहित पाटील स्ट्राईक एंडला आला आणि त्याने तिसऱ्या षटकामध्ये जबाबदारी घेत असताना क्षेत्ररक्षण हेरलं, चौकार वसूल केला. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. आकाश दातकर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये लावला गेलाय. रायनेलचा पुढचा चेंडू ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गती थोडीशी वाढवली या चेंडूवर. बॅट लवकर फिरवली, लवकर कमिट झाला. कोणतंही कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतो. इथून डॉट बॉल येणं, विकेट जरी मनीष आल्या नाहीत आणि डॉट बॉल आले तर मात्र पुन्हा एकदा तो दबाव बनू शकतो आणि पुन्हा या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा संघ नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीवर एक दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. हो, यावेळेस पिकअप स्ट्रोक इन टू द गॅप. आउटफील्ड थोडी स्लो. शतरक्षक कबीर पोहोचतोय. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला येतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका फलंदाजांना मिळतोय.
रोहितचं कौतुक व्हायलाच हवं. पहिल्या षटकापासून त्याने तेच फटके सजवलेले आहे. म्हणजे त्याला षटकार पसंत नाही आहे, त्याला चौकारांवर जास्तीत जास्त खेळायचं आहे आणि सातत्याने तसेच फटके रोहितच्या वतीनं पाहायला मिळालेले आहेत. नेव्हिटेक रायडर्ससाठी धावसंख्या 37 झाले, 3 गडी बाद. ड्राईव्ह केलंय, इनसाइड आउटचा अंदाज होता, पण लॉग आपला क्षेत्ररक्षक आहे. रायनल इतूर सुद्धा गोलंदाजीमुळेच ओळखला जातो. प्रहार चषकामध्ये त्याची गोलंदाजी दिल्ली धमाका विरोधात अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि म्हणूनच सातत्याने त्याच्यावर संगमलक विश्वास ठेवत असतात. पाहूया, आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय, 1 विकेटचा रकाना रिकामी आहे आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकाचा धावसंख्या 38 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 26 धावांची गरज आहे. या षटकावर नियंत्रण नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीचा आतापर्यंत स्ट्रायकर सेंडला हर्षद ठोंबरे. पहिले 4 चेंडूवर 7 धावा आल्यात आणि आता हर्षद साडी हा बॉल असणार आहे. ओ, हर्षद साडी फुल इन डिलिव्हरी, बॅट फिरवली, कनेक्शन नाही आहे. फुटवर्क तेवढंसं प्रॉपर नव्हतं. चेंडू मात्र निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येणं गरजेचं असणार आहे NTW वॉरियर्ससाठी. ॲक्शन रिप्ले पाहूया TNSKK.in वर. व्रिस्ट मोमेंट खूप चांगली यूज करतो रायनल. हा याम ॲक्शन आहे, त्याचमुळे थोडं सोपं जातं त्याला बाउन्सरवर कंट्रोल करणं आणि तेच कंट्रोल त्याचा पाहायला मिळेल. पण यावेळेस फुल लेंथ बॉल होता, पाय पकडण्याचा प्रयत्न बघा. यावेळेस कटर होता आणि हा जो फटका सजवायचा होता तो मिड विकेटला, पण मात्र यष्टीरक्षकाला चकमत बॉल जातो लॉंग स्टॉपला. मी त्यात लेग बाईटच्या या 4 धावा. नशीब भाग्यशाली राहिला रोहित पाटील. यावेळेला 2 क्षेत्ररक्षक होते यष्टीरक्षकाच्या मागे, मात्र दोघांमधला जो गॅप होता आउटफील्ड यष्टीरक्षकाच्या मागे थोडंसं फास्ट झालं. तिथून चेंडूने वेग धारण केला आणि सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर केली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते शरीराचा वेध घेतला होता, मात्र तिथून देखील हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना 4 धावा मिळत आहेत. नशिबाच्या या 4 धावा. आव्हान आता थोडंसं सोपं होणार आहे नेव्हिटेक रायडरसाठी. धावसंख्या स्कोर कार्डवर या 4 धावांच्या बरोबरनेच धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 42 धावा. 3 षटकांचा केस संपलाय. आता समीकरण असेल या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायचे असतील 22 आणि त्यासाठी चेंडू असणार आहेत 18 चेंडू 22 धावांचं समीकरण आहे. परंतु मनीष, सामना अद्याप संपलेला नाही आहे, इथून देखील उलटफेर होऊ शकतात. चला पटापट टीम मिटिंग घेऊ नका. NTW वॉरियर्स आपल्याला विनंती आहे, फार वेळ टीम मिटिंग नकोय, आपल्याला त्वरित पुढच्या 3 षटकांना सुरुवात करायची आहे. 42ला 3 आहेत, 18 चेंडू 22ची गरज आहे. या स्पर्धेमध्ये धावा वाचवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने आपण क्रिकेटचा खेळ पाहिला तर पाहूया 18 चेंडूत 22 धावा होत आहेत का? कुठल्या गोलंदाजावर तो विश्वास ठेवला जातोय? 18 बॉलमध्ये 22. NT वॉरियर्स विरुद्ध नेव्हिटेक कल्याण डोंबिवली या 2 संघांच्या दरम्यान आज 4था दिवस. क्रिकेटचा हा सोहळा निरंतर 4थ्या दिवसामध्ये दाखल झाला. टिंगरे सरकार चषक सातत्याने प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक हंगामामध्ये लोकांना सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना भरपूर उत्कंठ असते. महाबाप प्रेक्षक ऑनलाईन देखील मोठ्या संख्येने जोडलेले असतात, त्या सर्वांचं स्वागत आहे. 18 बॉलमध्ये 22. चला फार वेळ घेऊ नका, विनंती आहे. सातत्याने या सूचना दिल्या जात आहेत. प्रत्येक सामना निर्धारित वेळेत आपल्याला पूर्ण करायचा आहे, त्यामुळे थोडंसं वेळेचं बंधन आहे आणि ते काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. रोहित पाटील 9 बॉलमध्ये 21 वर खेळतोय. हर्षद ठोंबरेने 2 चेंडू फेस केलेत, अद्याप एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाही आहे. 4थ्या षटकाला होते सुरुवात. हर्षद ठोंबरे ऑन स्ट्राईक, साहिल पाटील, रोहित पाटील स्ट्रायकर एंडला आहेत. 21 वर त्यांचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. अगोदर खूप जास्त कमिट झालेले आहेत आणि त्याचमुळे तुमच्या शरीराचं संतुलन चुकलं तर मग डॉट बॉल येणार आणि तेच पाहायला मिळालं. नरेशजी सावंत आणि प्रमोदजी म्हात्रे यांनी संघ बांधलेला आहे नेव्हिटेक रायडर्स नवी मुंबई, तसेच वेलिंग्टन प्रॉड्रिक्स, नितीनजी वारे आणि अविनाश ठाकूर चव्हाण सर यांच्या वतीनं NTW वॉरियर्स मीराबेंद्रा संघ बांधलाय. 17 चेंडू 22ची गरज. धीम्या गतीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर पिच केला, आवाक्यात होता पण तो अटेम्प्ट केला नाही, असंच कुठेतरी पंच दर्शवत आहेत. डॉट बॉल येतोय आणि हे डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले 2 बॉलवर अधिराज्य साहिल पाटीलचं. आलेले डॉट बॉल पुन्हा एकदा दबाव निर्माण करू शकतात. पहिल्या चेंडूवर इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, तिथे तो बीट झाला. त्यानंतरचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर होता, फॉलो करण्याचा प्रयत्न. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर लो फुल टॉस हवेत खेळलाय. इथे संधी आहे, झेल टिपलाय. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या नव्हत्या, त्यामुळे या बॉलवर धावा येणं गरजेचं होतं. प्रयत्न केला, झेल टिपलाय. फलंदाज बाद. 42ला 4, 4था धक्का. आपण इतिहास
वाचायला नाही तर रचायला आलोय. त्यामुळे मागच्या षटकामध्ये जरी माझ्यावर प्रतिहल्ला चढवला होता फलंदाजाने, पण या षटकामध्ये माझं काम अचूक करीन असंच कुठे साहिल का हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. बॅट स्विंग चांगली होती, पूर्ण बॅट वर्तुळाकार फिरली, पण कनेक्शन बॅटच्या मध्यावर झाला नाही. पण जो खेळ अपेक्षित होता रोहित पाटीलचा तो संघाला मिळालेला आहे आणि तो डाव अर्धवट सोडून आता रोहित पाटील पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने चांगला खेळ, 12 चेंडूमध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली संघासाठी दिलं आणि आता सामन्यामध्ये रंजकता वाढलेली आहे, कारण बॉल शिल्लक आहेत 15 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 15 चेंडू 22 धावांची गरज. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करण धुळे या क्रमांकावर खूप कमी वेळा मी पाहिलाय. खरं तर स्ट्रायकर म्हणून त्याची ती भूमिका असते, मग तो घरचा संघ असू द्या किंवा मग तो व्यावसायिक संघ असू द्या, तो नेहमीच स्ट्रायकर ही भूमिका अदा करतो. पण आता संघाला व्यवस्थित ओळखलं तर ती जागा करणची मधल्या फळीत बनते, असंच कदाचित जितू शेलार यांना वाटत असावं. पण पाहूया आता तारणहार करण धुळे बनतोय का. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 43 धावा. ADW वॉरियर्स कडून गोलंदाजीसाठी आल्यानंतर महत्त्वाच्या षटकामध्ये सुरुवातीचे काही चेंडू निर्धाव टाकले गेले, त्याच्यानंतर विकेट आली. परंतु यावेळेला थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, त्यामुळे एक्स्ट्रा धाव आले. या एक्स्ट्रा धावा इथे खर्च करून चालणार नाही आहे, कारण सामना एका वेगळ्या स्थितीमध्ये गेला आहे. अशा वेळेला मार्जिन ऑफ एरर 0 ठेवणं गरजेचं आहे. या चुका टाळायच्या आहेत, या चुका टाळायच्या आहेत. मार्जिन ऑफ एररचा मी उल्लेख केला मनीष, आणि त्यानंतर लगेचच अजून एक वाईट बॉल येतोय. यश टिकवणं वाटतं तितकं सोपं नाही आहे आणि त्याचमुळे सुरुवात साहिलची या षटकात जरी चांगली राहिली, पण आता मध्यंतरामध्ये ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टी त्याच्या वतीनं घडत आहेत. म्हणूनच कबीर थोडी चर्चा करण्यासाठी पुढे आला. नक्कीच पाहूया त्या चर्चेचा फायदा होतोय का. 15 चेंडूत 20 धावांची गरज आहे. नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीला 44 धावा 4 गडी बाद. चौथ्या षटकात 3 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. नेक्स्ट बॉल साहिल, धीम्या गतीचा बॉल, सापळा रसला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. करण धुळेचा खेळ संपला 0वर. मनीष, मागचे 2 वाईट कदाचित रणनीतीचा भाग होता का. आता कुठेतरी मला असा विचार करायला लागतो, कारण 2 वाईट टाकले आणि त्यानंतर हा चेंडू फसव्या पद्धतीने टाकला, ज्यामध्ये करण धुळेला फसवलं गेलं. 0चा चष्मा घालून करण धुळे माघारी पडतोय. विकेट आले. 44ला 5वा धक्का बसतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. करण धुळे क्रमांक, मी ती चर्चा केली होती, करण धुळे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर खूप चांगला खेळ देतो, पण मधल्या फळीत येत असताना मात्र कुठेतरी तो मनासारखा क्रमांक मिळाला नाही तर खेळ गडबडतो. पण आता करण बाद झाले, त्याने करणची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विकास पोहोचतायत. 14 चेंडूत आतापर्यंत 20 धावांची गरज आहे. साहिलने खूप चांगलं पुनरागमन करून दाखवले. साहिलच्या नावावर आतापर्यंत विकेट्स आहेत या डावातल्या. साहिलच्या विकेट्स आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहूया. सुरुवात खूप चांगली राहिली फलंदाजाची, म्हणजे जितू शेलारची. रोहितची देखील तितकीच चांगली सुरुवात पाहायला मिळाली. दोघांनी चांगला खेळ सादर केला आणि साहिल पाटीलने आतापर्यंत 5 विकेट्स घेतलेल्या आहेत. तर 5 कंप्लीट केलेला आहे साहिल पाटीलने. 18 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे त्याच्या या डावातला. पुनरागमन चांगलं आहे NTW वॉरियर्सचं. धावसंख्या 44, 5 गडी बाद. विकास पाटील स्ट्रायकर्स एंडला. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ आहे, सर्कलच्या आतमध्ये सिंगल होईल कंप्लीट. एक धाव वाढते, एका धावेची वर धावसंख्या 45. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 13 चेंडू आणि 19 धावा. कमालीची गोलंदाजी साहिल पाटीलने केली. 5 विकेट आज गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 5 विकेट त्याने घेतल्या, काही धावा खर्च केल्या. 13 चेंडू 19चं समीकरण आहे. ओरजी विकेटने पुढचा चेंडू पुन्हा खोलवर डब्याचा चेंडू टाकलाय, प्लेस केला ऑल साईडला. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरून येईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. बरोबरच या षटकाचा खेळ संपणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 64चा पाठलाग करत असताना नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली 47 धावा 5 गडी बाद. 12 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा बनवायच्या आहेत. मात्र सामना पुन्हा एकदा एका रोमहर्षक स्थितीमध्ये जातोय. वेळेचं बंधन आहे, फार वेळ घेऊ नका. टीम मीटिंग नकोय. NTW वॉरियर्स आपल्यासाठी आम्ही विशेषतः सूचना देतोय, विनंतीपूर्वक सूचना आहे की फार वेळ घेऊ नका. 12 चेंडू 17 धावा. मनीष, काय सांगता येईल? काय सांगता येईल, प्रत्येकाला वाटते की हा सामना शेवटच्या बॉलवर जावा. अजून आपण काहीच सांगू शकत नाही. मॅचेस अशा रंगतदार झाल्या पाहिजे. बघा, नेव्हिटेक रायडर्स खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे, पण मागचं षटक जे आहे ते साहिलचं खूप चांगलं राहिलं NTW वॉरियर्ससाठी. आणि म्हणूनच आता या पुढचं षटक तसं झालं तर मग तो फायदा NTW वॉरियर्सचा.
पण एका बाजूला आपण पाहिलं तर हर्षद थोडासा वेळ घेतोय, त्याला कमी मोका आतापर्यंत मिळालेला आहे. विकासला एक मोका मिळाला, त्याने एकदा कंप्लीट केली. तर या दोन फलंदाजांवर देखील तितकंच अवलंबून आहे नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीसाठी. तर त्याचमुळे आता हे षटक मला असं वाटतं 6व्या षटकापेक्षा या षटकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रायनल इतुरलाच बोलवण्यात आलेलं आहे. फार एंड स्ट्रायकर्स एंडला विकास पाटील 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट, मिड ऑन, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, सिंगल होते कंप्लीट, बॉल कलेक्ट केलाय, थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला एक धाव मिळते, जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16ची गरज. 11 चेंडू 16 धावा. या षटकावर बरीच समीकरणं निर्भर असणार आहेत. रायनलचं हे षटक जर प्रभावी राहिला, इथे काही निर्धाव चेंडू आले, एखादी विकेट मिळाली तर मात्र या षटकानंतर तो पुन्हा एकदा तो दबाव, ते दडपण निर्माण होऊ शकेल. मात्र दुसऱ्या बाजूने हर्षद जो फलंदाजीसाठीच जाणला जातो, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पायावर टाकलेला बॉल बॉटमॅनचा वापर करत असताना फ्लिक केलाय, लॉंग लेगला जाईल चेंडू, क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत 2 धावा हर्षदच्या खात्यामध्ये येत आहेत आणि आता समीकरण आहे 10 चेंडू 14 धावा. मनीष, एक मोठ्या फटक्याची गरज आहे या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने NTW वॉरियर्सला प्रत्येक निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचा असणार आहे. सवयीप्रमाणे आपण LBW ची अपील करतो, त्याचमुळे LBW ची अपील होते, पण पंच देखील काहीच करू शकत नाही. तुम्ही फक्त अपील केली, पण अपीलचा देखील फायदा होणार नाही. चला वेळेकडे लक्ष घाला. 10 चेंडू 14ची गरज आहे. हर्षद स्ट्रायकर साईडला 50 ओलांडलेली आहे. नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीने पुढचा बॉल रायनल इतूर ओव्हर द विकेट. खूप जास्त शफल झाले, विकेट किपर चुकले. एक धावेचं महत्व आहे, पण या ठिकाणी महत्व कुठेतरी दुर्लक्षित केलं जाते. एक धाव इम्पॉर्टंट आहे. बॉल कलेक्ट झाला नाहीये, एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. 22 तिथे एक धाव असेल, धावसंख्या 51. जिंकण्यासाठी आवश्यकता 13ची. या परिणामावर तुम्हाला कोणत्याही चुका करून चालणार नाहीयेत. मार्जिन ऑफ एरर इथे 0च ठेवावा लागणार आहे. यष्टीरक्षक थोडासा गडबडला, लगेचच फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि अशा वेळेला तुम्हाला तत्पर राहणं खूप गरजेचं आहे. 9 चेंडू 13ची गरज आहे. 51ला 5 आहेत. निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये आहे. हर्षद 5 बॉलमध्ये 4 वर खेळतोय. विकास पाटील सध्या स्ट्राईक एंडला आहे. ओ हो, फुल लेन डिलिव्हरी, बॅट फिरवली आहे, कोणताही कनेक्शन नाही आहे. टाटा बाय बाय केलंय चेंडूने. या चेंडूने विकास पाटीलला विचारलं असेल, हाय हॅलो, दुपारच्या जेवणाची काही तयारी केली आहे का? एवढ्या सहजतेने निघून गेलाय. डॉट बॉल, 8 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच, फॅन्टॅस्टिक मॅच. प्रेक्षकांसमोर हे दोन संघ घेऊन आलेले आहेत, NTW वॉरियर्स आणि नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. 51 धावा, 5 गडी बाद. पुढचा बॉल रायनर ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, हा नो बॉल आहे अँड ही मिस्टेक त्रास देऊन जाईल NTW वॉरियर्सला, कारण मोक्याच्या क्षणाला चूक करून चालत नाही. होत्याचं नव्हतं व्हायला, नव्हत्याचं होतं व्हायला. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. हा मिळतोय 3 धावांचा बोनस नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवलीला. 3 धावांचा बोनस मिळाला आणि बरोबरच पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. मनीष, हायम ॲक्शन असण्याचे काही वेळेला हे दुष्परिणाम होतात. बॉल आता तो निसटू शकतो आणि तसंच काहीच इथे गोलंदाजाच्या बाबतीत झालं, ज्यावर 3 धावांचा बोनस मिळाला. मात्र पुढचा चेंडू मुक्तपणे खेळण्याची संधी असेल, कारण फ्री हिट आहे. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. विकास पाटील या चेंडूवर मोठा फट खेळणार का? प्रयत्न तर केला होता, मात्र गती थोडीशी वाढवली. क्षेत्ररक्षक थोडासा गडबडतोय. आकाश दातकरच्या हातातून चेंडू निसटला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे बाद होईल. बरोबरच लेग बायची खून मिळते. एक धाव इथे मिळणार आहे. समीकरण आता आपल्या समोर आहे. या एकेरी धावे बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. बिझी क्रिकेट आणि त्यामुळेच या क्रॅम्प्स येतात. व्यवस्थित आपण फिटनेसकडे लक्ष देत नाही. आणि एक तर गोष्ट कित्येक वेळा तुम्ही ऐकली सुद्धा असेल की नेवर ट्राय ऑन फ्री हिट किंवा नेवर ट्राय ऑन मिसफील्ड. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. तुमचा स्कोअर कार्ड काय आहे? जर तुम्हाला जास्त डिफरन्स नाही दिसत आहे तर तुम्हाला त्या रिस्क घ्यायची गरज नसते, पण ती रिस्क घेतली गेली. मोठा फटका खेळला, चला मोठा फटका खेळणं स्वाभाविक आहे, फ्री हिटचा बॉल आहे, पण मिसफील्डवरती दुसरी धाव घेणं गरजेचं होतं का? तर ती धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो भुर्दंड बसलेला आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज, कंपल्सरी चेस. त्याचमुळे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सौरभ म्हात्रे स्ट्रायकर्स एंडला आहेत. शेवटचा बॉल आहे आणि हा महत्त्वाचा बॉल घेऊन
रायनल इतूर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो आणि हा महत्वाचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला सौरभ सज्ज होते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. एनटीडब्ल्यू वॉरियर्स वर्सेस नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. सामना पूर्णपणे दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 7 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज. षटक क्रमांक 5 चा हा शेवटचा चेंडू आहे. ओ चांगला प्लेस केलाय बॉल कव्हर्समध्ये. एक धाव मिळते, सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला दाखवलं सौरभने. स्वतःचं खातं उघडलंय. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. षटकाची होईल समाप्ती. 64चा पाठलाग करायचा होता. 5 षटकांचा खेळ संपलाय. 56ला 6. आता समीकरण येऊन पोहोचलंय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत 8. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. शेवटच्या 6 चेंडूंवर 8 धावांची गरज. टाइम संपलेला आहे, त्यामुळे पुढच्या 6 चेंडूसाठी एनटीडब्ल्यू वॉरियर्स मीरा भाईंदर आपल्याला एक खेळाडू अतिरिक्त रूपाने 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यायचा आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. टिंगरी सरकार चषकमध्ये तुम्हाला प्रत्येक पर्वात असेच सामने, हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतात. ही खासियत आहे. चला स्पीडअप गाईज. बघा 30 मिनिटांच्या वर तुम्ही गेलात तर मग प्रत्येक मिनिटामागे तुम्हाला पेनल्टी लावली जाऊ शकते. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. 6 balls and 8 runs required to win. मच नीडेड विन फॉर बोथ साइड्स. आणि म्हणूया त्यासाठी प्रयत्न तर चांगलेच चालू आहेत दोन्ही संघांचे. आता नवीन गोलंदाज ज्याला भरवशाचा गोलंदाज म्हणून ओळखलं जातं असा लेफ्ट आर्म सीमर यश जाधव. बघा प्रत्येक मिनिटाला पेनल्टी आहे. एनटीडब्ल्यू मीरा भाईंदर अशी सूचना मला आयोजकांच्या वतीनं मिळालेली आहे. त्याचमुळे बघा निकाल खूप महत्त्वाचा आहे, दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे, पण तितका वेळ घेतला जाणार नाही याची देखील काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हर्षद 4 वर पोहोचलाय, सौरभ 1 वर खेळतात. यश जाधव या गोलंदाजावर भरोसा ठेवलेला आहे जय शेजवळने. आणि पाहूया तो भरोसा टिकवला जातोय का, कारण आता मच निडेड बीट जसा मी उल्लेख केला त्यासाठी कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजेच 8 धावा पूर्ण करायच्याच आहेत नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली या संघाला. खूप चांगल्या चला मुख्य प्रवेशद्वारापाशी काही बाईक्स उभ्या आहेत, त्यांचे नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बाईक्स कृपया या साईडला करा. 2013-6786-630 आणि 1586 ज्या बाईक्सच्या नंबर आहेत आपण कृपया बाजूला करायच्या आहेत. 1586-630-6786 आणि 2013. 6 चेंडू 8ची गरज आहे. आत्मविश्वास हा तुमचा अलंकार असायला हवा. आणि पाहूया त्या अलंकाराची चमक या शेवटच्या षटकामध्ये कुठल्या संघाच्या खेळाडूंपासून पाहायला मिळते. यश जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू राईटी बॅटर सौरभ म्हात्रे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8ची गरज. पहिला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जयेश शेजवळ हा बनेल दर्शक. बॉल जातोय सीमारेषा पार. चेंडूवर केलं आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण. सौरभच्या बॅटमधून हा टिंगरे सरकार षटकार. फुल लेंथ बॉल होता आणि यशच्या वतीनं तो चेंडू हाताळला गेला आणि तितकाच चांगला षटकार सौरभच्या वतीनं. अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल, प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर स्ट्रेंथ पाहायला मिळाली सौरभची. आणि पहिल्याच बॉलवर जवळपास निकाल स्पष्ट करण्याचा प्रयत्न. अजून डॉट बॉल येईल का, अजूनही सामन्यामध्ये खूप काही दडलेलं आहे का, चर्चा होऊ लागलेली आहे. आणि म्हणतात ना की जेव्हा तुम्ही पराभवाच्या छायेत असता तेव्हा प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची धमक तुमच्यामध्ये असायला हवी. आणि आता तेच काम यश जाधवच्या वतीनं पाहायला मिळालंय. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. दबाव माझ्या गोलंदाजीवर दिसणार नाही आणि त्याचमुळे ती चांगली स्ट्रेंथ यशची पाहायला मिळाली. 4 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज आहे. सामन्यामध्ये अजून खूप काही दडलेलं आहे, कारण जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, तोपर्यंत निकाल येत नाही. And caught behind. Amazing talent by Yash Jadhav. अंडर प्रेशर बॉलिंग कशी असायला पाहिजे त्याचा उत्तम सादरीकरण यशच्या वतीनं. 3 चेंडू 2ची गरज. पहिल्या चेंडूवर षटकाराला, दुसरा चेंडू निर्धाव टाकला आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. 6 चेंडूमध्ये 9ची गरज होती, मात्र तिथून देखील षटकारानंतर देखील कमबॅक करून नेण्याची जिद्द गोलंदाजांनी दाखवली. आता 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत. वाह, काय चेंडू टाकला होता, फिरवला होता, बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकाने तत्परता दाखवताना झेल टिपला. कहाणीमध्ये ट्विस्ट. सामना रोमहर्षक वळणावर पोहोचलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 2 धावा. कंपल्सरी चेस आहे. कुठल्याही चित्रपटाची सुरुवात चुकवली तरी चालेल, पण क्लायमॅक्स चुकवून चालत नाही. आणि म्हणूनच हा क्लायमॅक्स आहे या सामन्याचा. आणि क्लायमॅक्समध्ये खूप काही पाहायला मिळते. चढउतार नसले
तर मग क्रिकेटची मजा राहत नाही आणि तेच चढ उतार या सामन्यामध्ये सातत्याने पाहायला मिळालेले आहे. चला स्पीडअप करा, कारण ती मोमेंटम सुद्धा तुमची चुकते, ती रिदम आमची चुकते. त्याचमुळे आपण योग्य त्या वेळेस सामना संपवाल अशी अपेक्षा आम्हाला आहे. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2ची गरज. यश यादव पुन्हा एकदा लेफ्टी बॅटरसाठी, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. त्याचमुळे आता फलंदाज देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपला खेळ सादर करण्याची इच्छा बाळगतोय. जितू शेलार यांचा अनुभव त्यांनी लेफ्टी बॅटरला पाठवलाय. लेफ्ट ऑफ द विकेट. पण या ठिकाणी यश यादव, पण त्यांच्या वतीनं प्रयत्न चालू होते, पण आता प्रयत्न थांबलेत, कारण आल्याला पहिल्याच बॉलवर हिमांशूने खेचलाय दमदार षटकार. सामना संपलाय, सामना जिंकलाय नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली. अभिनंदन. हार्ड लक टीम NTW वॉरियर्स मीरा भाईंदर. 3 चेंडू 2 धावांची गरज होती आणि त्यानंतर मात्र हा फिनिशिंग षटकार या ठिकाणी ठोकला गेला आणि बरोबरच सामना फिनिश झाला. 64चं लक्ष होतं आणि आता हा सामना जिंकत असताना आपलं आव्हान पुढच्या फेरीसाठी या ठिकाणी जिवंत ठेवले. मात्र NTW वॉरियर्स मीरा भाईंदर आपलं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. खूप मोठा प्रवास पूर्ण करून आपण या स्पर्धेमध्ये आला. दोन्ही संघ चांगले खेळले. अंतिमतः नेव्हिटेक रायडर्सने बाजी मारली, 3 विकेट्सने हा सामना जिंकला आहे. मात्र NTW वॉरियर्सने देखील खूप चांगली लढत दिली, खूप चांगला सामना रंगला. आता यानंतर पुढच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र आपण आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. या सामन्याचा सामनावीर खेळाडू भावेश म्हात्रे ठरलेला आहे सामनावीर आणि त्याला आपण सन्मानित करणार आहोत आदरणीय सचिनदादा खांदवे यांच्या शुभ हस्ते. तर ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नाट खेळ सन्माननीय सचिनदादा खांदवे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत. टिंगरे सरकार चषकामध्ये खूप चांगला खेळ नेव्हिटेक रायडर्स कल्याण डोंबिवली या संघाकडून पाहायला मिळालेला आहे. अभिनंदन भावेश, वेल प्लेड. आणि साहिल आपण यायचं आहे. साहिल पाटील NTW वॉरियर्स. आपण जे 5 कंप्लीट केले त्याबद्दल त्या डावाचा चेंडू तुम्हाला बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. भावेशला माहिती आहे, चर्चा करावी लागेल. चला साहिल आपण यायचंय. साहिल पाटील आपण या. आज 2 सामन्यामध्ये 2 फायफर्स म्हणजे गोलंदाजांचा देखील दबदबा या कॉन्क्रीटच्या विकेटवर आहे. या अगोदर संकेत कंद आणि टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस साहिल पाटील आणि तो चेंडू हा लक्षात राहील साहिल पाटीलसाठी, कारण सुरुवात साहिलच्या डावाची 2 षटकाराने झाली होती, पण त्यानंतर काय जबरदस्त बॉलिंग साहिल पाटीलची पाहायला मिळाली. अभिनंदन साहिल, पण हार्ड लक NTW मीरा भाईंदर. पुढील भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर 2 सामने संपलेले आहेत, अजूनही यानंतर 6 सामने पूर्ण करायचे आहेत. तर नक्कीच आपण वेळ कमी घ्याल अशी अपेक्षा आहे. पुढचा सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया. सज्ज असतील गोपी जाधव सर. इट्स ओव्हर टू यू. स्टे ट्यून्ड ऑन tenniswicket.in. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. आलेला आहे. तर PVS स्पोर्ट्स बिबीवाडी पुणे आपल्याला विनंती आहे, प्लीज सेंड युअर 12th मॅन इन कमेंट्री बॉक्स. आपला 12वा खेळाडू पाठवा. आमच्याबरोबर कमेंट्री बॉक्समध्ये साहिल चव्हाण सर जोडले जात आहेत tenniscricket.in साठी, ज्यांचं खूप मोलाचं कामकाज चाललेलं आहे. वेलकम साहिलजी, आपलं देखील स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना विनंती आहे आपण ऑनफिल्ड सूचना द्या आणि फलंदाज मैदानात येऊ देत. सोयल 11 नांदेड आलेले आहेत फलंदाज. चला लगेचच पोझिशनला या. स्ट्राईक, नॉन स्ट्राईक
आणि बरोबरच विनंती आहे चेतन, आपल्याला विनंती, आपल्याकडे फार वेळ नाही आहे, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. आज चौथ्या दिवसामधला तिसरा सामना, जिथे टॉस जिंकल्यानंतर PVS स्पोर्ट्स बिवेवाडी पुणेने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेतन बाडे संगनागरच्या भूमिकेमध्ये आहे. सातत्याने चर्चेत राहतो हा खेळाडू. पुणे वर्सेस नांदेड असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि आता कोणता संघ बाजी मारणार टिंगरे सरकार चषकमध्ये या सामन्यामध्ये हे देखील आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेचं षटक सुरू होणार आहे आणि त्यासाठी गोलंदाज म्हणून पहिलं षटक P1चं षटक प्रणव आलाय गोलंदाजीसाठी फार एंडकडून. स्ट्राईक एंडला असणार आहे स्ट्रायकर फलंदाज आकाश काळे आणि त्याच्याबरोबरने नॉन स्ट्राईक एंडला धनंजय. आकाश काळे आणि धनंजय हे सलामीवीर. बरोबरच कमेंट्री बॉक्समध्ये आज चौथ्या दिवसामध्ये टिंगरे सरकार 2025 मध्ये आमच्यासोबत जोडले जात आहेत रोहन जाधव सर. वेलकम रोहन सर, आपलं देखील स्वागत आहे. परिसरातील एक बहारदार आवाज घेताना देखील आपण ऐकतोय. वेलकम सर, आपलं कमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. येस अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होते आणि बरोबरच रोहन सर देखील आपल्यासोबत जोडले जातात. धन्यवाद सर. जाऊया आपण मैदानामध्ये. आजचा हा चौथा दिवस टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. विशाल भाऊ टिंगरे अर्थात वडगाव-शेरी मतदारसंघातील तरुणांच्या गळ्यातील ताईत प्रेरणास्थान यांचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे टिंगरे सरकार चषक जो आपल्याला पाहायला मिळतोय. याचे मुख्य आयोजक पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा क्रिकेटचा थरार जो आपल्याला या मेंटल क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत असतो. दरवर्षी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. यावर्षी देखील त्याच मोठ्या थाटामाटामध्ये विशाल भाऊंचा अभिष्ट चिंतन सोहळा जो आपण क्रिकेटच्या स्पर्धेच्या रूपात पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. चालू असलेला सामना आपण पाहतोय पुणे विरुद्ध नांदेड. ही लढत आपल्याला पाहायला मिळते. DD स्पोर्ट्स विरुद्ध PVS स्पोर्ट्स बिवेवाडी. विपक्ष टीम आपण पाहतोय सोहेल 11. नांदेड जिल्ह्यातील हा संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र वेगवान तेज तर्रार चेंडू होता. पंचांचा इशारा मात्र येतोय. अवांतर धाव मिळणार आहे संघाला. या अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दिशाहीन चेंडू पाहायला मिळालाय. चांगला सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये जो पाहायला मिळतोय. टिंगरे सरकार चषक दिवस चौथा. आजच्या चौथ्या दिवसामधील हा तिसरा सामना जो प्रेक्षकांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र अगदी आपण पाहतोय सरळ बॅटने फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला. अगदी अप्रतिम फटका धनंजयच्या बॅटमधून येतोय. हा एक ब्रँडेड चौकार. 4 धावा. चांगली दिशा निवडली या चेंडूवर. धनंजयच्या बॅटमधून हा चौकार येतो. पहिला चेंडू फेस करत होता प्रणवने, सुरुवात सिंगलने केली. पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च केली, त्यानंतर एक्स्ट्रा आली होती, परंतु हा फटका मात्र टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉवर प्ले भेदलाय आणि एक दमदार चौकार. 4 धावा आल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर या चौकाराच्या मदतीने 6 धावा. क्षेत्ररक्षक आपल्याला जर चेंडू बाउंड्री लाईन गोलंदाज प्रणव. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा अडखळताना पाहायला मिळतोय. झेल मात्र निसटलाय. अशा प्रकारचे झेल तुम्हाला या मोठ्या स्पर्धेमध्ये घ्यावे लागणार आहेत, कारण फार दूरवरचा प्रवास करून आपण या पुणे जिल्ह्यामध्ये आलो आहोत आणि झेल मात्र निसटलाय. धनंजय या वर्षीच्या हंगामामध्ये अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला डावकुरे हाताचा बॅटर आपण पाहतोय. कालच सांगवी पिंपळे गुरव चषकामध्ये देखील धनंजयची बॅट जबरदस्त चालली होती. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय टिंगरे सरकार चषक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहतोय. क्षेत्ररक्षक सुरक्षित आहे. खेळाडू वी होप ऑल गुड. स्वतःची थोडीशी काळजी घ्या. आउटफील्डला ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहात. धावसंख्या 8 आहे. पहिल्या षटक चालू आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. गोलंदाज प्रणव तयार आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, तद्वर मात्र एक धाव मिळणार आहे आणि या एका धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 9 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, P1चं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि या P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडून होताना पाहायला मिळते. यावेळेस आकाश काळे यांच्या बॅटमधनं आलेला एक जबरदस्त तडाखा आणि हा येतोय षटकार. 6 धावा, टिंगरे सरकार चषकाचा एक ब्रँडेड षटकार. चांगले टायमिंग या चेंडूवर, बॅट स्विंग तेवढाच चांगला पाहायला मिळाला, लांबी देखील खूप चांगली गाठली आणि खासियत नो लुक शॉट जो अलीकडे क्रिकेटमध्ये भरपूर प्रसिद्ध झाला आहे आणि ही खासियत आहे या खेळाडूची. बॉडी चांगल्या पद्धतीने स्टेबल केलं, त्यानंतर बॅट स्विंग जो सर्वाधिक महत्त्वाचा होता आणि हा षटकार भरपूर कॉन्फिडन्स आहे फलंदाजाकडे. आकाश काळेकडे हे दाखवून देणार आहे. धावसंख्या 15 आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. प्रणव गोलंदाजीसाठी सर पुन्हा एकदा तयार आहे. फार 8 कडून समोर आहे आकाश काळे, 2 बॉलमध्ये 7 वर घेतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत आणि अशा वेळेला ऋषीचा राऊंड विकेटने पुढचा चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्ससाठी केला आहे, कनेक्शन नाही आहे, गती होती. चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलने ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलंय, 15 धावा. रोहन सर, पहिल्या षटकार 15 धावा आलेत, विकेट गमावलेली नाही आहे, त्यामुळे सुरुवात चांगली राहिली आहे. मात्र ज्या पद्धतीने स्टार्ट करून दिलाय आकाश काळे आणि धनंजयने, पॉवर प्लेमध्ये जो स्टार्ट गरजेचा होता तो स्टार्ट मिळालाय 15 धावा धावफलकावर. एक जबरदस्त बॅटिंग जी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आकाश काळे आणि धनंजय कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग करतायत पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये 15 धावा धावफलकावर जमा करताना पाहायला मिळत आहेत. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश काळे यांच्याकडे अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर ते बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. कित्येक वेळा आपण त्यांना हमराज मृत्युंजय कोथरूड या संघामधून बॅटिंग करताना पाहिलेलं आहे. आज मात्र आपल्या घरच्या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाकडून बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग आकाश काळेची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना साथ देत असताना धनंजयला आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतायत धनंजय आणि यावेळेस मात्र जबरदस्त तडाखा, 30 यार्ड सर्कल पार केले आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, परंतु पंचांचा इशारा इतर मात्र अजून येणं आपल्याला बाकी आहे. धावा मात्र धावून पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत आणि पंचांचा इशारा येतोय चौकार, 4 धावा. कसोशीने प्रयत्न केले. ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in आपल्याला पाहायला मिळतोय. वा, काय कलात्मकता दाखवली होती. चेंडू थोडासा उसळी घेणारा होता, त्यानंतर ज्या पद्धतीने तो खेळून काढला, क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केले परंतु अखेर थोडंसं अपयश आलं आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑफ आहे, इथे थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा अडखळलंय, मात्र त्याचा फायदा घेत असताना 2 धावाची त्याची चपळाई चाणक्य नीती आणि घारीची नजर पाहायला मिळाली. धावा आलेल्या 2 धावफलकावर धावा आहेत, 21 धावा बिनबाद. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजयची सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये डावखोरे हाताचा बॅटर आहे, अगदी या हंगामामध्ये जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या बाजूला खेळून काढलाय, त्यावर मात्र 1 धाव येताना पाहायला मिळणार आहे आणि या एका धावेने मात्र धावफलकावर वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक आपण पाहतोय सलमानच्या रूपामध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. टिंगरे सरकार चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं टिंगरे सरकार चषक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षक राजाचं देखील या टिंगरे सरकार चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामधील हा 3रा सामना पुणे विरुद्ध नांदेड ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सलमान यांचा पुढचा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. अगदी ऑफसाइड द ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचा चेंडू सलमान यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना जबरदस्त गोलंदाजी सलमान यांची आपल्याला पाहायला मिळते. आकाश काळे सारख्या कसलेल्या फलंदाजाला जाग्यावर थांबवून ठेवले त्यांनी आणि चांगली गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू प्रॉपररित्या बॅटवर येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते.
चांगला चेंडू सलमानचा जो पाहायला मिळालाय. चला लगेचच पाणी घेऊन जा. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न होता आकाश काळेचा, मात्र तेवढाच वेग होता या चेंडूवर. सलमानचा वेगवान चेंडू शरीराचा वेध घेतोय. फ्रंट फूट चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला गेलाय. तिसरे पंच याची पडताळणी करतील, मात्र आम्ही आशा करतो की फलंदाज सुरक्षित असेल. तिसरे पंच इन ॲक्शनमध्ये आहेत. कीप रोलिंग असं सांगितलं जात आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून प्रत्येक अँगल दाखवला जातोय. अतिशय सुस्पष्ट थेट प्रक्षेपण टेनिस क्रिकेट .inचे आमचे सर्व कॅमेरामन काय काम केलंय. आणि सध्या तिसरे पंच या चेंडूची पडताळणी करतायत. त्यानंतर शहानिशा करून तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आकाश काळेचा. रिवर्स त्यांनी अटेम्प्ट केला, मात्र तेवढीशी नजर नव्हती. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. आता या चेंडूवर नेमका निर्णय काय येणार याची देखील उत्कंठा आहे. 22 धावा सध्या धावफलकावर. रोहन सर, विकेट अद्याप आलेली नाहीये. 22 धावा धावफलकावर आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं चालू आहे. इथून विकेट गरजेची असणार आहे. सुरुवात मात्र आकाश काळे आणि धनंजयने खूप चांगली केली. आणि सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय की गोलंदाजाने कशा पद्धतीने तो चेंडू डिलिव्हर्ड केलाय. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स फेअर डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हा सामना पूर्वरत, हा डाव पूर्वरत होणार आहे. अगदी 22 धावा धावफलकावर आहेत सर. ही जमेची बाजू आहे PVR स्पोर्ट्स बिबेवाडी या संघासाठी, कारण विकेट गेलेली नाहीये. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा तो बॅटवर येऊ शकला नाहीये. अगदी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सलमानच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीचा स्पेल जो हाताळताना पाहायला मिळाला सलमान यांच्या रूपामध्ये. 2 षटकांची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकही गडी बाद नाही आणि धावफलकावर धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, 22 धावा धावफलकावर ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी आजचा हा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि भरतदादा टिंगरे यांचं बहरदार आयोजन आणि नियोजन जे या टिंगरे सरकार चषकामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळत असतं. विशाल भाऊ टिंगरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा जो या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. तर नवीन गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावर आहे. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतोय. तर पॉवर प्लेची 2 षटकं संपली आहेत. आता 22 धावा धावफलकावर आहेत. तर धनंजय पुन्हा एकदा आपल्याला डावकुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळणार आहे. तर नवीन गोलंदाजी मार्कवर अझर जो आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. अझर शेख हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू अझर. यावेळेस मात्र वेगवान मारा होता. अगदी आपण पाहतोय जबरदस्त चेंडू, अंगभेदक मारा जो मैदानामध्ये पाहायला मिळालाय. अगदी उसळता चेंडू होता. पंच मात्र शहानिशा करतायत. मजर आहे गोलंदाजीसाठी. 22 धावा धावफलकावर. चला नेक्स्ट मॅचसाठी तयार राहा. ग्लोरियस स्पोर्ट्स विरुद्ध विक्रोळी विक्रोळी या 2 टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल. प्रतिनिधी ते आले असतील तर आपण लगेचच रिपोर्टिंग करून घ्या. तुमची टीम लिस्ट अपडेट करा. जसा हा डाव संपेल लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, जिथे ग्लोरियस स्पोर्ट्स विरुद्ध विक्रोळी हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात उतरणार आहेत. आपण पाहतोय सध्या स्क्रीनवर पुन्हा इथे पडताळणी केली जाते, चाचपणी केली जाते. 22 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. मझहर गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे सोयली 11 नांदेडकडून. तर स्ट्राईक एंडला धनंजय खेळतोय. डिसिजन सध्या प्रलंबित आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग. यावेळेला शरीराला चेंडू लागलाय, मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इथे फलंदाज सुरक्षित आहे आणि बरोबरच मुख्य पंचांचा इशारा आलेला आहे लेग बायचा. आणि इथे फलंदाज सुरक्षित देखील आहे. धावसंख्या पुढे जाईल. धावा झालेल्या आहे स्कोरकार्डवर 23 धावा. 23 फॉर नन. विकेट आलेली नाहीये. आकाश स्ट्राईक एंडला. मजरचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. ओ यावेळेला वाह काय फटका सजवलाय. थर्डमॅनला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक धावतोय. अडवण्याचा प्रयत्न त्याने शर्तीचा केलाय आणि अखेर बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबवला. क्रिकेटच्या मैदानावर थोडंसं फुटबॉल पाहायला मिळालं. चेंडू थांबलाय. 10 बार रोखल्यात. आपण नेहमीच म्हणतो की आयुष्यामध्ये पैसे येणं गरजेचं आहे. मग ते फोन पेने येऊ दे, गुगल पेने येऊ दे किंवा चेकने येऊ दे, पैसे येणे गरजेचं आहे. तसंच क्रिकेटच्या मैदानात 10 बार रोखणं गरजेचं आहे. मग त्या हाताने थांबवा किंवा पायाने थांबवा. 10 बार रोखल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 बिनबाद. 25 धावा धावफलकावर आहेत. जबरदस्त फटका आकाश काळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता स्क्वेअर कटचा.
त्यावर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आपण मजरला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. तीन धावा धावून पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, विकेट येणार का? तर नक्कीच झेलबादच्या स्वरूपामध्ये संघाला बसलेला पहिला धक्का. धनंजय मात्र कॉट बिहाइंड द विकेट. विकेटची प्रतीक्षा होती आणि अखेर ती इथे संपुष्टात येते. धनंजयने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. मजरचा हा चेंडू मात्र बॅटवर तेवढासा लोड झाला नव्हता. मिस टाइम स्ट्रोक होता, झेल टिपला गेलाय. कॉट अँड बोल्टच्या रूपाने फलंदाज बाद होते. मजरच्या खात्यामध्ये विकेट. पहिला ब्रेक थ्रू मजरने ते मिळून दिला. बॅटचा फेस खूप वरती आला, चेंडू हवेत एलिव्हेशन चेंडूला होतं आणि ते पहा मजरने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1 गडी बाद. धावा झालेल्या आहेत 26 धावा. 26 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक सध्या चालू आहे. आकाश 7 बॉलमध्ये 10 वर खेळतोय. अभिषेक रोहन सर विकेटची गरज होती आणि ती विकेट आता आले. म्हणजे इथून सोहेल 11 नांदेड देखील पुन्हा या मॅचमध्ये थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात गोलंदाजांच्या द्वारे. नक्कीच सर, कारण नांदेडवरनं प्रवास करून ते आज पुणे जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील त्यांचे क्रिकेटला जिंकण्यासाठी त्यांना खेळायचं आहे. त्यामुळं जिंकण्यासाठी मजरच्या हातामध्ये जो संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ करताना पाहायला मिळत आहेत मजर आणि विकेट मिळवत आहेत. धनंजयला मात्र बाद करतायत. तर धनंजय बाद झाल्यानंतर नवीन बॅटर जो मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय, अभिषेक पळसकर हा नवीन बॅटर मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मजरचा, सामना करेल अभिषेक. यावेळेस अप्रतिम चेंडू, खांद्याचा चांगला वापर करताना पाहायला मिळालाय मजर. अगदी उसळता चेंडू होता, अप्रतिम चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी या सिमेंटच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करत असताना अशा प्रकारचे चेंडू मात्र फलंदाजाला रोखून ठेवणार आहेत. काय जबरदस्त चेंडू मजरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. नांदेडवरून प्रवास करून मी या इथपर्यंत का पोहोचलोय हे आपल्याला मजर दाखवत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम स्पेल जो मैदानामध्ये हाताळतोय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू दिशाहीन आहे, वाईट बॉल. अवांतर धावेने धावफलकामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावेने धावफलकामध्ये होईल वाढ आणि धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय PVH स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम असा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे विरुद्ध नांदेड ही लढत आपल्याला जी एरवड्याच्या मेंटल क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतीये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यष्टीरक्षकाकडून झालेली चूक आणि या मिळत आहेत 22च्या 4 धावा. यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली, चेंडूने मागे आला, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर केली आणि ते 4 धावा मिळतात. नशिबाच्या धावा राहिल्यात. यष्टीरक्षकाच्या हाताला चाटून बॉल निघून गेलाय. आउटफील्ड यष्टीरक्षकाच्या मागे फास्ट आहे, चेंडू वेगाने सीमारेषा गाठतोय आणि ते 4 धावा आहेत. यानंतर विक्रोळी विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई या 2 टीमच्या दरम्यान सामना असणार आहे. दोन्ही टीमना विनंती आहे आपण रिपोर्टिंग करून घ्या. जसा हा डाव संपेल लगेचच टॉस बॉक्समध्ये टॉस होणार आहे. 31 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. आकाश 10 वर घेतोय तर अभिषेक अद्याप खातं उघडलेलं नाहीये. रोहन सर, चांगला चेंडू पाहायला मिळाला होता गोलंदाजाचा, परंतु यष्टीरक्षकाकडून झालेली चूक. आणि यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जर चेंडू आला ना तर तो थांबणार नाहीये, कारण लॉंग स्टॉप रिजन फार फास्ट आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्या 4 धावांनी धावफलकात वाढ झाली होती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. नांदेड संघाला आपण पाहतोय जबरदस्त असा खेळ. सोहेल 11 जिल्हा नांदेड हा संघ आज आपल्या इथे एरवड्याच्या या मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळतोय, कारण समोरच्या संघाला त्यांनी 31 धावांवर रोखलंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 31 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अगदी समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. संघनायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. सलमान शेख गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला, वेळेचं थोडं बंधन आहे, विनंती असेल की थोडं फास्ट खेळायचं आहे, स्पीडअप करायचं आहे. टिंगरे सरकार चषक 2025 आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत. आज 4था दिवस आहे. खरं तर या स्पर्धेच्या उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे, गेले अनेक दिवस अनेक रात्र अनेक महिने अविरत मेहनत घेतली असे आदरणीय भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर आदरणीय आशिषदादा माने, उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेच्या उभारणीमध्ये.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र सलाम करावा लागेल. कव्हर्सला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो यष्टीरक्षकाच्या दिशेने केलाय. विकेट किपर एंडला मात्र 2 धावा इथे अगदी सहज पूर्ण केल्या. सलमान दाखल झालाय षटक क्रमांक 4 साठी. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 33. एक गडी बाद. जबरदस्त असा फटका होता, कार्पेटच्या साह्याने खेळला गेला होता, त्यावर मात्र 2 धावा मिळाल्या होत्या. आणि सर भरतदादा टिंगरे हे असं नेतृत्व आहे ना, पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटचे असोसिएशन हे अध्यक्षपद दिलंय, परंतु त्यांचं काम फार मोठं आहे. मग याच मैदानावर तुम्ही जर पाहिलं ना, यावेळेस मात्र आकाश काळेच्या बॅटमधून येतोय एक सनसनी जलवा, षटकार, 6 धावा. ज्या फटक्यांसाठी आकाश काळे जाणला जातो, मोठमोठ्या फटक्यांसाठी त्याची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर नेहमीच आक्रमकता ठासून भरलेली असते. यावेळेला देखील पुढे सरसावत त्याने प्रहार केला, पुढे जाऊन केलाय वार. देवा आता उघडदार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आणि या षटकाराबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 9 बॉलमध्ये 18 वर पोहोचलाय आकाश. पुढच्या चेंडूसाठी सज्ज. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत. 1 धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि 2 धावा, परंतु पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये काहीतरी चूक गोलंदाजाकडून केली गेली आणि पंचांनी ती अचूक हेरली. नो बॉलची घोषणा केली. आकाश काळे 10 बॉलमध्ये 20. 200चा स्ट्राईक रेट आहे, अतिशय त्वेषाने खेळतोय. अभिषेकने आतापर्यंत खातं उघडलेलं नाहीये, 3 चेंडू त्याने फेस केले. मात्र सलमान ज्याच्या विरोधात एक षटकार आला, पुढचा चेंडू थोडीशी चूक झाली आहे. फ्री हिट स्लॉक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगला टर्न झालाय, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक कडक कडकडीत प्रहार, चौकार, 4 धावा. जबरदस्त फटका आकाश काळे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आकाश दाखवून देत आहेत, मी हमराज मृत्युंजय या संघामध्ये माझी निवड का झाली होती आणि ते आपल्या फलंदाजीच्या जोरावर आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमावताना पाहायला मिळतोय. आणि आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जो टिंगरे सरकार चषक आहे त्यामधून घरच्या संघामधून खेळत असताना आज संघाला गरज आहे ना, गरजेच्या वेळी उपयुक्त अशी बॅटिंग आकाशची पाहायला मिळते. यावेळेस मात्र पंचाचा इशारा येतोय, बॅटर बाद असेल. इथे पंचाने इशारा कळवलाय, फलंदाज बाद आहे आकाश काळे. आणि तो नेमका कसा बाद झाला याची अजून एक झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 बॉलमध्ये 24. 200चा स्ट्राईक रेट, 2 षटकार, 1 चौकार. कॉट अँड बोल्ड. ॲक्शन रिप्ले पाहूया. कॉट बिहाइंड द विकेट आहे. यष्टीरक्षकाने तो झेल टिपलाय, अपील केलं यष्टीरक्षकाने आणि नंतर पंचांनी सांगितलं की फलंदाज बाद आहे. मुखेड नांदेड परिसरातून सोहेल 11 हा संघ दाखल झाला आहे. खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अनेक नामवंत खेळाडू आहेत आणि तेच खेळाडू आज पुण्यनगरीमध्ये येऊन देखील आपला बहारदार खेळ दाखवत आहेत. मात्र समोर देखील तेवढाच पुण्यनगरीतला एक नामांकित संघ आहे. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश बाद झाल्यानंतर प्रशांत कदम जो मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. सर्व नवनवीन खेळाडू घेऊन PVS स्पोर्ट्स बिबेवाडी हा संघ मात्र आज टिंगरे सरकार चषकामध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस प्रशांतच्या बॅटमधून वातावरण शांत होतं ते अशांत करून देणारा षटकार, 6 धावा. टिंगरे सरकार चषकाचा ब्रँडेड षटकार. आतषबाजी थांबलेली नाही आहे. आतापर्यंत 2 षटकार आले. प्रशांत मैदानात आला, त्याचं नाव प्रशांत आहे, मात्र त्याने गोलंदाजाला शांत केलं आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकाराला षटकारवर धावसंख्या उभारी गेली. धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचलेली आतापर्यंत 52 धावा. 50 अप. संघ आपण पाहतोय पोहोचले PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स यांच्या बॅनरवर जाऊन चेंडू आदळला. एवढा कडक प्रहार केला होता फलंदाज प्रशांतने. धावसंख्या स्कोर कार्डवर 52 धावा. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे 4थ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. सलमानला आसमान दाखवलंय. 11 चेंडू त्यांनी टाकले, 28 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. मात्र सलमान देखील कसलेला गोलंदाज आहे. शेवटच्या बॉलवर प्रशांतच्या विरोधात तो कशा पद्धतीने रणनीतीबद्ध चेंडू डिलिव्हर करेल हे देखील पाहण्याजोगे असेल. ISPL सीझन 1 मध्ये मुंबईसाठी देखील हा खेळाडू खेळलेला आहे सलमान.
ओ या चेंडूची गरज होती, या लाईनची गरज होती. चांगला चेंडू फिरवला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. चांगला लेग कटर पुढ्यातून चेंडू वळवला. षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा, 2 गडी बाद. PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी. आणि यानंतरच्या सामन्याचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई आपला संघनायक त्वरित पाठवून द्या. विक्रोळीचे संघनायक आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि हा टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते आदरणीय सुरेशजी चव्हाण सर, लिजंड प्लेअर ऑफ डिंगडॉंग पुणे, आणि बरोबरच आदरणीय तेजसजी भोसले पुणे पोलीस, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते तो टॉस होणार आहे. रोहनजी 4 षटकं संपलेत. 52 धावा 13च्या सरासरीने. आणि बरोबरच फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी लागते, कारण आम्ही सातत्याने सांगितलेलं आहे ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. आपण नियमाचं उल्लंघन केलंय, त्यामुळे बॅटिंग टीमला PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी पुणे 2 धावांची पेनल्टी घोषित केलेली आहे. भरतदादांची स्पर्धा म्हणली तर नियम अतिशय कठोर असतात, त्यामुळे तुम्ही नियमामध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे, त्यामुळे नक्कीच PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाला 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. आणि यावेळेस मात्र एक चांगला उसळता चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. मजर शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जेही फलंदाज किंवा जेही खेळाडू ज्यावेळेला मैदानात ज्या संघातून उतरतील, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट नसेल तर प्रत्येकाला 2 धावांची, प्रत्येक खेळाडूच्या मागे 2 धावांची पेनल्टी ही लागली जाणार आहे. आजच्या दिवसासाठी देखील प्लेयर ऑफ द डेसाठी एक ब्रँडेड बॅट अमराज मृत्युंजय स्पोर्ट्सकडून आम्हाला पुरस्कृत केलेली आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि त्याचबरोबर प्लेयर ऑफ द डेसाठी प्रत्येक दिवशी 2500 रुपयांची कॅश प्राईज आदरणीय श्रीकांतजी देसाई सरांकडून आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. म्हणजे रोहनजी पारितोषिकांची कमी नाही आहे, फक्त तुम्ही तुमच्या चांगल्या खेळाची हमी द्या, आम्ही तुम्हाला पारितोषिकं देतोय. टिंगरे सरकार चषक म्हटलं की पारितोषिकांची बरसात असते या स्पर्धेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा काय जबरदस्त चेंडू, परंतु पंचांनी मात्र दंडित केलंय आणि नो बॉल. पंच नक्कीच कळवतायत 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग आधी दिली होती पहिल्या चेंडूवर, त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही हाताळला तर पंच तुम्हाला नक्कीच दंडित करणार आहेत. आणि दंडित केलंय पंचांनी, मजर यांना दंडित केलंय. नो बॉलची घोषणा येताना पाहायला मिळतीये आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये वाढ होईल आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाचा. यावेळी चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू, अगदी विकेटवर चेंडू हाताळला होता आणि बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अडवला जातोय. 1 धाव येणार आहे, एका धावेने धावफलकामध्ये होणार आहे वाढ आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 5वं षटक प्रगतीपथावर असताना. अजून एक बाब आमच्या लक्षात आले, या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांचं योगदान आहे आदरणीय आशिषदादा मारणे यांनी एक बाब आमच्या लक्षात आणून दिली आहे. जर तुमच्याकडे ब्लॅक ट्रॅक पॅन्ट नसेल तर ते विकायसाठी देखील आणलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करा, जेणेकरून तुमची 2 धावांची पेनल्टी वाचेल. ओ हो केलाय बॉल, लॉंग लेगला जाईल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक धावत तिथे पोहोचलाय, मात्र 2 धावा त्याने इथे वाचवल्या. 2 धावा इथे मिळत आहे, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर या दुहेरी धावांबरोबरच 56 धावा. मानाचा करंडक बिबेवाडीचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांची भूमिका असते असं क्रिकेटवेड व्यक्तिमत्व अतुलदादा महांगडे अर्थातच पिंटू भाऊ महांगडे यांच्याकडून टिंगरे सरकार चषक 2025 साठी आदरणीय भरतदादा टिंगरे आणि आदरणीय आशिषदादा मारणे यांना खूप खूप शुभेच्छा आल्यात. धन्यवाद पिंटू भाऊ महांगडे अर्थातच अतुल भाऊ महांगडे, आम्ही आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार, ओव्हर दी विकेटने. ओ खोलपर टप्प्याचा चेंडू पायात टाकलाय, लेग बिफोर विकेट. LBW हा नियम या स्पर्धेत नाहीये, त्यामुळे बऱ्याचदा असं होतं रोहन सर की गोलंदाज पाहायला चेंडू लागला की अपील करतात, मात्र LBWच्या रूपाने तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. इथे हा चेंडू चांगल्या टप्प्यावर होता जिथे 1 धाव मिळते, धावसंख्या 57 धावा 2 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल मजर शेख यांची. अगदी आतापर्यंत दुसरं षटक हाताळत असताना त्यांनी 12 धावा खर्च केलेल्या आहेत, 1 गडी त्यांच्या खात्यामध्ये आहे. जबरदस्त गोलंदाजी मजर शेख यांची आपल्याला पाहायला मिळाली. नांदेड जिल्ह्यातून येऊन पुणे जिल्ह्यामध्ये येरवड्याच्या या मैदानावर काय जबरदस्त कामगिरी जी आपल्याला पाहायला मिळते मजर शेख यांची. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता अगदी, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. अभिने मात्र गॅप शोधलाय आणि सरळ चेंडू पाठवलाय. कार्पेटच्या साहाय्याने बाउंड्री रोपच्या बाहेर येतोय एक जबरदस्त चौकार.
चौकार सातत्याने येतात, धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र धावा फलंदाज वसूल करतायत. पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, बॉटमॅनचा चांगला वापर केला, फ्लिक ऑफ दी रेस्ट मनगटी फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले मात्र त्याचे प्रयत्न कमी पडलेत आणि चौकाराची हमी मिळते. 5 षटकांचा खेळ पहिल्या डावामध्ये संपलाय. 61 धावा धाव फलकावर आहेत. 2 गडी बाद. पहिल्या डावासाठी 6 षटकांसाठी दिलेली 25 मिनिटे इथे संपली. त्यामुळे येणाऱ्या 6 चेंडूंसाठी तुम्हाला एक खेळाडू 30 वर्तुळामध्ये आतमध्ये घ्यायचा आहे. सोयल 11 नांदेड याकडे लक्ष द्या. 6 षटकांसाठी 25 मिनिटं होती, ती संपलेली आहे. टाइम अप झालाय. त्यामुळे पुढच्या 6 चेंडूसाठी अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यायचा आहे. नेक्स्ट सामन्यासाठी तयार राहा. जसा हा डाव संपेल, ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध विक्रोडियन्स विक्रोळी या 2 संघांच्या दरम्यान टॉस देखील होणार आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. 61ला 2 आहेत आणि आता निसार गोलंदाजीसाठी दाखल झालाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय डावखोर हाताने मारा करताना समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल निसार शेख गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिला चेंडू काय जबरदस्त यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळणार आहे. या एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 62 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटचं आणि स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या डेथ ओव्हर षटकामध्ये किती धावा मिळवणार PVS स्पोर्ट्स बिबेवाडी की निसार त्यांना रोखणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पुढचा चेंडू निसार यांचा. यावेळेस अप्रतिम चेंडू आहे. डावखोर हाताचा गोलंदाज आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणारे चेंडू जे निसारचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी निसारची देखील आपल्याला पाहायला मिळते. अभियांना त्यांनी रोखून ठेवलंय, धावांपासून वंचित ठेवलंय आणि चांगली गोलंदाजी निसारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सोहेल 11 नांदेड हा संघ आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचाचा इशारा येतोय. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पंचांनी दंडित केलेला आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला असावा, त्यामुळे पंचांनी गोलंदाज निसारला मात्र दंडित केलंय आणि नो बॉलची घोषणा येताना पाहायला मिळते. या नो बॉलने धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 63 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत कदम आणि अभि पळसकर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाकडून प्रथमतः बॅटिंग करत असताना पुढचा चेंडू. यावेळेस देखील नजर हटली होती. चेंडूवरून नजर थोडीशी हटली होती, त्यामुळे चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी निसारचं मात्र कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अगदी हा गोलंदाज दाखवताना पाहायला मिळतोय. या सिमेंटच्या खेळपट्टीवर कशा प्रकारचे चेंडू वळवले जातात ते प्रात्यक्षिक निसारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या टिंगरे सरकार चषकामध्ये जे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अभिने दाखवलाय सरळ बॅटचा फटका आणि 440चा झटका. येतोय षटकार. 6 धावा. सरळ बॅटचा वापर केला. टायमिंग प्रॉपर होतं आणि बॅटमधून जो टक असा स्वीट साऊंड आला त्यानंतर निश्चित झालं होतं. पहा ॲक्शन रिप्ले. पुढचा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू निसारने खूप चांगल्या टप्प्यावर टाकले, मात्र त्यानंतर हा षटकार आलाय. धावसंख्या 69 वर पोहोचले. 2 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, मात्र किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाणार हे 2 चेंडू सांगून देतील. यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळते 1 एकेरी बरोबरच 70 धावा धावफलकावर. आता पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि लगेचच पुन्हा एकदा आम्ही कॉल देतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई आदरणीय सुधीरजी धनावडे साहेबांचा संघ आहे. संघनायक तयार राहायचे आणि बरोबरच विक्रोळी आपण देखील आपला संघनायक तयार ठेवा. नाणेफेकीचा कौल या डावानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये होईल. शेवटचा बॉल या डावातला. यावेळेला लेफ्ट मोदी विकेटने एक चांगला अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल बाहेर निघतोय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंच तटस्थ भूमिकेमध्ये होते. हा डॉट बॉल त्यांनी सांगितलाय. बरोबरच 6 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर PVS स्पोर्ट्स बिबेवाडीने रिव्ह्यू घेतलाय. येस, DRAचा वापर केला जाणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे, म्हणजे काही वेळ वेट अँड वॉच पॉलिसी अजूनही ठेवावी लागेल. रोहन सर, एक्झॅक्ट कुठे टप्पा पडलाय, फलंदाजाच्या रीचमध्ये होता का, या अनेक गोष्टी तिसरे पंच सध्या पडताळणी करतायत आणि त्यानंतर तिसरे पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचत आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे 6 षटकं इथे पूर्ण झालेली आहेत. 6 षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्या आहेत PVS स्पोर्ट्स बिबेवाडी पुणेच्या
70 धावा 71 धावांचं लक्ष असणार आहे. आकाश काळेने 12 बॉलमध्ये 24 काढल्या, धनंजय कांबळेने 8 बॉलमध्ये 15चं योगदान दिलं, अभि पळसकरने 13 बॉलमध्ये 14 धावांचा एक चांगला कॅमिओ दिला, प्रशांत कदमच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 10 धावा आल्या, एक्स्ट्रामध्ये 7 होत्या. गोलंदाजांचं जर आपण पृथक्क्रम पाहिलं, ऋषीने 1 षटक टाकलं, 15 धावा खर्च केल्या, विकेटचा कॉलम खाली आहे. सलमानने 2 षटकं टाकली, 28 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. मझहरने 2 षटकं टाकली, 16 धावा खर्च करत 1 विकेट घेतली आणि निसारने 1 षटक टाकलेला आहे. तर पहिला डाव संपलाय. जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. बरोबरच दोन्ही कॅप्टन असतील, ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळी, आणि आमचे मान्यवर अतिथी असणार आहे टॉससाठी आदरणीय सुरेशजी चव्हाण सर, लेजंड प्लेअर ढिंगडॉंग, आणि त्यांच्या बरोबरने तेजसजी भोसले पुणे पोलीस. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया टॉस बॉक्समध्ये या. इट्स ओ टू यू मनीष सर. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को आणि टेल आपण ते नाण्याच्या दोन्ही बाजूला कोरलेलं आहे. तुम्हाला हेड किंवा टेल असा कॉल द्यायचा आहे. चला टॉस होतोय आणि कॉल कोण देतोय? विक्रोळीचे कॅप्टन कॉल देत आहेत. लेट्स सी विल विन द टॉस. तर नाणेफेक जिंकलेली आहे ग्लोरियस स्पोर्ट्सने. तर थोडक्यात चर्चा करूया. ग्लोरियस स्पोर्ट्स टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. सीझनची सुरुवात आहे, काय विशेष तयारी या सीझनसाठी? हो नक्कीच, सीझनची पहिलीच टुर्नामेंट आहे. मुंबईला काय अजून टेनिसचा सीझन सुरू नाही झालेला. विशेष अशी काय स्ट्रॅटेजी नाही आहे, पण आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. तुम्ही अधोरेखित केव्हा होता जेव्हा तुम्ही मजबूत संघाच्या विरोधात खेळता आणि तुमच्या नावामध्ये खूप काही दडलेले ग्लोरियस स्पोर्ट्स, तर तो ग्लोरियस गेम प्ले संघाच्या वतीने पाहायला मिळेल? नक्कीच ग्लोरियस खेळ पाहायला मिळेल आणि जिद्द आणि चिकाटी मैदानामध्ये बघायला मिळेल प्रेक्षक. पॉझिटिव्ह अप्रोच बाय कॅप्टन, ऑल द बेस्ट फॉर इट. मंगेश, फलंदाजी करायची विक्रोळी या संघाकडून खूप चांगला खेळ, खूप वर्षांचा खेळ तुझा आपण पाहिलेला आहे, तर निर्णयाकडे कसा पाहतोयस? हो, ॲक्च्युली आम्ही टॉस जिंकलो असतं तर आम्ही बी फिल्डिंग केली असती, कारण की 4 साईडला बाउंड्री आहे, तर आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. मैदानाकडे पाहून काय वाटते? कारण सर्वात महत्त्वाचं काय असतं कॅप्टनचं काम, तर मैदानाची चाचपणी करणं, मैदानाची तपासणी करणं. तर मैदानाकडे पाहून काय वाटते? दोन्ही एंडने खेळण्याची संधी आहे. हो नक्कीच, ग्राउंड आणि विकेट्स बघितलं तर बॅटिंग विकेट आहे ॲक्च्युली. जसा बॉलच्या मेरिटवर आम्ही 60-65 केला तर विनिंग टार्गेट होऊ शकतो, आणि मॅचेस आम्ही बघत होतो की मॅच क्लोजली होत आहेत, तर आम्ही तोच प्रयत्न करू की चांगला टार्गेट सेट करण्याचा आणि टीमला जिंकण्याचा. आयोजन खूप महत्त्वाचं असते आणि न चुकता आपण ऑक्टोबर महिन्याचा जर आढावा घेतला तर टिंगरे सरकार चषक तुम्हाला नित्यनेमाने पाहायला मिळतो विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त. तर आशिषदादा मारणे आणि भरतदादा टिंगरे यांच्या वतीनं नेहमीच चांगलं क्रिकेट देण्याचं काम केलं जातं. तर या आयोजनाकडे पाहून नेमकं काय म्हणशील? tenniscricket.in वर मागच्या 3 दिवसापासून ही स्पर्धा तू पाहत असशील. हो नक्कीच, मी हमेशा वारंवार म्हणत असतो की आम्हाला हे प्लॅटफॉर्म उत्पन्न नाही करून दिले तर आम्ही पुढे कसे जाणार. तर आम्हाला हे टिंगरे सरकार जे प्लॅटफॉर्म देतात आणि आम्हाला पुढे जाण्याची संधी देतात, तर त्यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. आणि सांगायचं बोललं तर दसरा झाला की टेनिस बॉल चालू होतो, आपला नवीन सीझन चालू होतो आणि नवीन इनिंग बघायला मजा येतात, नवीन सामना चालू करा. आपल्याला मिळतात. तर खूप छान संधी आहे आणि आम्ही त्याचा प्रयत्न करू की चांगला खेळण्याचा. कौतुक हा शब्द पहिला. चल मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. तर पाहूया कौतुक ग्लोरियस स्पोर्ट्सचं होते की कौतुक विक्रोलियन्सचं होते. ऑल द बेस्ट फॉर इट. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेल्या ग्लोरियस स्पोर्ट्सने फलंदाजी करायची आहे विक्रोलियन्सला. आपण जर समालोचक कक्षामध्ये स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. थँक्यू. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। बॅटिंग करत असताना PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाने बनवल्या त्या 36 चेंडूंमध्ये 70 धावा आणि जिंकण्यासाठी सोहेल 11 नांदेड या संघाला बनवायच्या त्या 36 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता आहे. तर सरांना विनंती असेल लवकरात लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. आजची क्वार्टर फायनल आपल्याला आजच पूर्ण करायची आहे, त्यामुळे विनंती आहे की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. चला पहिला बॉल शॉट ऑन पूल. थायपॅडच्या बाजूनं बॉल मागे जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. लेस चेक. एका बाजूला आपण पाहतोय जबरदस्त फॉर्मॅट, जबरदस्त क्रिकेट. धनंजय राठोड यांच्या वतीनं षटकाची सुरुवात झालेली आहे डॉट बॉलने. सेकंड बॉल विकास राठोड यांच्या वतीनं हा प्रयत्न आणि विकास राठोडच्या खात्यात जाते विकेट. गल्लीला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. विकेट डाऊन. अगदी शून्याचा चष्मा घालून पुन्हा एकदा बॅटर डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. काय जबरदस्त चेंडू होता विकास राठोड यांचा. ऑफसाईड द ऑफ स्टंप हाताळलेला चेंडू, त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा जो आपल्याला पाहायला मिळाला, बॅटर प्रणयचा, आणि झेल देऊन बाद होताना पाहायला मिळत आहेत कुणाल पवार. चला पुन्हा एकदा आपण मिस्टेक क्लिअर करूया. कुणाल पवार हे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाकडून चांगला खेळ. खरं तर अतुल महांगडे आज अनुपस्थित आहेत. नक्कीच त्यांच्या वतीनं आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. भरतदादा टिंगरे आणि आशिषदादा मारणे तसंच टिंगरे सरकार ग्रुपला सन्माननीय अतुलदादा महांगडे यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी संघाकडून कुणालच्या वतीनं पहिलं षटक सांभाळलं जाते. पहिला विकेट त्यांच्या खात्यात जातोय. एका बाजूला सोहेल 11 नांदेड या संघाकडून मुखित आणि सलमान हे दोन फलंदाज तुम्हाला क्रीजवर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला आता सलमान आलेले आहेत. अजूनही खातं खुले नाही. ISPL सीझन 1 मध्ये माझी मुंबई या संघाकडून सलमान खेळला आहे. आता पाहूया या वतीनं. चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं. फुल लेंथ बॉल आहे. कुणालकडून एक चांगली सुरुवात PVS स्पोर्ट्सला मिळते आणि सलमान ज्याने ISPL मध्ये चांगला खेळ मागच्या सीझनमध्ये खेळलेला हैदराबादचा खेळाडू आहेत आणि पुण्यामध्ये दाखल झाला आहे सोहेल 11 नांदेड या संघाकडून खेळण्यासाठी आणि थोडंसं स्ट्रगल चालू आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही खातं खुलं नाहीये. रफ्तार से गिरफ्तार है सलमान. यावेळेस मात्र आपण पाहतोय सरळ बॅटने चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेने मात्र संघाचं खातं मात्र उघडलं गेलंय. 1-1 अशी अवस्था आपल्याला जी पाहायला मिळते. संघाच्या धावफलकावर सोहेल 11 नांदेड हा संघ आपल्याला दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कुणाल पवार यांचं अप्रतिम षटक जे आपल्याला पाहायला मिळतंय. P1चं षटक हाताळत असताना जबरदस्त गोलंदाजी कुणाल पवारची आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पहा काय अप्रतिम चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू जो बॅटरकडे येताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी जी कुणाल पवारची आपल्याला पाहायला मिळते PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाकडून खेळत असताना. विक्रोळी या संघाचे संघमालक आदरणीय अमोलदादा म्हात्रे आपणास निवेदन आहे. टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीनं आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. यावेळेस हा बॉल नो आहे. बीमर आहे. संधी होती फलंदाजाकडे पण संधी हुकलेली आहे. दरम्यान धावा तर मिळत आहेत ज्या खूप आवश्यक आहेत सोहेल 11 नांदेड या संघासाठी. मी आदरणीय अमोलदादा म्हात्रे यांना विनंती करतो आपण यायचंय. आपला सन्मान स्वागत कक्षामध्ये केला जाईल. विक्रोळ्यांस आपण पुढच्या सामन्यात खेळणार आहात तर आता सध्या तुम्ही आमचे पाहुणे आहात. तर अमोलदादा म्हात्रे आपणास विनंती आहे की आपण कृपया स्वागत कक्षात यावं. भरतदादा टिंगरे आणि आशिषदादा मारडे यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल. अमोलदादा म्हात्रे ज्यांनी कित्येक क्रिकेटपटूंना घडवलेलं आहे आणि त्यांचीच एक जबरदस्त टीम सातत्याला आपण पाहतो. या ठिकाणी फटका हवेत आहे. लॉंग ऑफला चकवत बॉल सीमारेषा पार. फॅन्टॅस्टिक स्ट्रेट बॅटेड 6 षटकार. सन्मान पाहतोय आपण मुख्य स्वागत कक्षामध्ये सन्माननीय अमोलदादा म्हात्रे यांचा, भरतदादा टिंगरे आणि आशिषदादा मारडे यांच्या वतीनं आणि शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. दरम्यान हा षटकार सोहेल 11 नांदेड संघासाठी महत्त्वाचा होता आणि धावफलक पोहोचलेला आहे तो म्हणजेच 9 वर. 71चा पाठला करायचंय त्यापैकी केल्यात 9 धावा पहिल्या षटकामध्ये. काय जबरदस्त फटका सलमानच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. अगदी बॉलर ओव्हर द हेड. बॅटमधून जसा बॉल लागला ना तसा काय स्वीट साऊंड आला होता. टक करून सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका होता.
डावखुऱ्या हाताच्या बॅटरमधून सरळ हाताने आलेले फटके अगदी पाहायला नेत्रदीपक असतात. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. या षटकाराने मात्र धावफलकामध्ये झाली वाढ आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 9 धावेंवर. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय सलमान शेख खेळताना पाहायला मिळत आहेत 3 चेंडूंमध्ये 7 धावेंवर, तर मुखित खेळताना पाहायला मिळत आहेत 2 चेंडूंमध्ये 1 धावेवर. तर आता आपण पाहणार आहोत खेड तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदीचा हा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वैभव वसव गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने गोलंदाजी करताना पाहायला मिळतील वैभव वसव, जे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मुखित स्ट्रायकर एंडला आहे. वैभव वसव ओव्हर द विकेट. इनसाइड आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, विड्थ मिळाली होती, ड्राईव्ह केलंय, बॉल पोहोचतोय डीप कव्हर पॉईंटला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, थ्रो होईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. पहिल्या षटकात पहिला विकेट गेल्यानंतर नांदेड संघ सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यापैकी जर आपण सलमानचा खेळ मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर पाहिला तर एकंदरीत उत्तरार्धामध्ये चांगला खेळ झालेला आहे. दरम्यान शॉर्ट रन आहे का ते चेक करायचं. ओके, आपण त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ड्रॅग केली आहे का त्या गोष्टीसाठी पुन्हा एकदा tenniscricket.inच्या PCR रूममध्ये पोहोचलेलो आहोत. मोबाईल वॅन हे इन्व्हेन्शन आहे संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमचं. आणि या ठिकाणी बॅटिंग एंडला रन कंप्लीट आहे का त्याची चाचपणी सुरू आहे tenniscricket.in वर. दरम्यान एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि टेक्निकच्या बाबतीत जर आपण मूल्यांकन केलं तर tenniscricket.in अग्रगण्य वेबसाईट म्हणून ओळखली जाते. थोडं पंचांसाठी सोपं होऊन जातं. एकाहत्तरचं लक्ष ठेवलेलं आहे, त्यापैकी नक्कीच आपण अपडेट देऊया. चाचपणी केल्यानंतर ही 1 धाव आहे की या 2 धावा आहेत त्याची चाचपणी आपण करणार. बॅटिंग एंडला पहिली धाव घेताना बॅट व्यवस्थित ड्रॅग झाले की नाही ते आपण पाहणार आहोत. रन कंप्लीटेड, तर या 2 धावा असतील. या 2 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. 11 धावा धावफलकावर. वैभव वसव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि काय जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळत आहेत. परंतु पंच नक्कीच निर्णय 3ऱ्या पंचांकडे पाठवणार आहेत आणि PCR रूम मध्ये आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत झेल सेफ आहे का. पंचांना थोडंसं एक्स्ट्रा काम करावं लागतं कारण क्षेत्ररक्षणाचा इतका उत्तम दर्जा मागच्या 4 दिवसांपासून आम्ही पाहिलेला आहे. म्हणजे ती चव्हाणची कॅच, चव्हाणने जो झेल टिपला होता तो तर अनबिलिव्हेबल होता आणि त्यातल्या त्यात आता पाहूया हा झेल कंप्लीट झालाय का. त्यासाठी आपण पुन्हा एकदा tenniscricket.inच्या स्क्रीनवर पोहोचलेलो आहोत आणि कॅच कंप्लीट आहे. फॅन्टॅस्टिक कॅच बाय फिल्डर. जबरदस्त कॅचचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. उत्तम क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो आपल्याला पाहायला मिळाला आहे विकास राठोड यांच्या माध्यमातून. एक जबरदस्त गोलंदाज देखील आहेत आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील तितक्याच उंच दर्जाचं पाहायला मिळालंय. जबरदस्त एफर्टलेस कॅच होता हा. चला नवीन बॅटर लगेच आता प्लीज. चला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघांनी घाई करा. खरं तर नांदेड संघ स्वप्न बाळगून आलेला आहे. खरं तर प्रत्येकाला नाव हवंहवंसं असते जेव्हा आपण वेगळ्या जिल्ह्यामध्ये एक व्यावसायिक स्पर्धा खेळण्यासाठी जातो. तर एका बाजूला आपण जर पाहिला तर सलमानच्या वतीनं तो चांगला खेळ अपेक्षित आहे, तो एक एंड सांभाळून आहे आणि नवीन फलंदाज आता सोहेल 11 कडून पोहोचतो मैदानाच्या आतमध्ये. ऋषी आडतराव माफ करा, ऋषी आडतराव हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले. सलमान एका बाजूला त्याच्या वतीने एक षटकार मिळालेला आहे. पण जे डॉट बॉल आहेत रोहन ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर 4-5 डॉट बॉल घ्याल आणि एक मोठा फटका खेळाल तसं चालत नाही, तर तुम्हाला ती कन्सिस्टन्सी राखावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचा आस्किंग रेट तपासणं. 12.86च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे थोडेसे मागे आहेत सोहेल 11 नांदेड. आतापर्यंत दुसऱ्या षटकात ते 2 बॉल डिलिव्हर्ड झालेले आहेत आणि वैभवने खातं खोललेलं आहे. आणि आता ऋषी स्ट्रायकर सेंडला. विकेट फार महत्वाची आहे सर. तुम्हाला सिंगल डबल मध्ये धावा कन्वर्ट कराव्या लागणार आहेत. मोठा फटका तर येणारच आहे कारण मैदानाची रूपरेषा जर पाहिली तर मोठी आहे. धावा कन्वर्ट करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू वैभव. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र निसटलाय. अगदी आपण पाहिलं झेल निसटताना पाहायला मिळालाय. परंतु सागर शेडगे यांनी तो झेल सोडलेला आहे
हो, यावेळेस दुपारच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. आणि पण जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आला तर एक्सक्यूज देऊन सुद्धा चालणार नाही आहे. पण ही कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्या कॅच ड्रॉपचा भुर्दंड भोगावा लागेल का ते पाहूया. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा चेक करूया. या ठिकाणी तो उत्तम झेल, जी चर्चा पण केली होती या अगोदर, जास्त वेळ झाला नाहीये, खूप चांगला झेल त्या ठिकाणी डीपमध्ये कंप्लीट केला गेला होता, तो म्हणजेच विकास राठोडने. पण त्यानंतर सागर यांच्या वतीनं तो कॅच ड्रॉप सलमान स्ट्रायकर्स एंडला जाऊ दिलंय. हा बॉल जर तुमच्या आवाक्यात आहे तर मग तो अटेम्प्ट करायला हवा का? आवाक्यात होता, खेळू शकले असते, डीप मध्ये कोणीच नव्हतं, पण मात्र संधी चुकवलेली आहे. धावसंख्या थांबले 12 वर. पण वैभव यांचं कौतुक करावे लागेल सर, खांद्याचा चांगला वापर केला होता वैभव यांनी आणि उसळता चेंडू हाताळला होता आणि फलंदाजाला पूर्ण अचंबित करून टाकलं. चांगली गोलंदाजी वैभवची आपण पाहतोय. यावेळेस आडव्या बॅटने जोरदार प्रहार आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. येतोय टिंगरे सरकार चषकाचा एक खणखणीत चौकार. संधी मिळाली आणि कम्फर्ट झोन मध्ये सलमान खेळलेला आहे. ऑन साईडला पुल करणं कोणाला आवडत नाही, खरं तर हे आवडीचे फटके असतात काही फलंदाजांचे, आणि सलमानला तो मोका मिळाला आणि त्याने चौका सुद्धा जमवलेले आहेत आपल्या संघासाठी. जास्त एलिव्हेशन नव्हतं पण प्रॉपर गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक पोहोचला होता, पण बॉलला अतिरिक्त उसळी आहे, त्याचमुळे त्याच उसळीचा फायदा फलंदाजाला आणि सोहेल 11 नांदेडला मिळालेला आहे. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 5 बॉल डिलिव्हर झाले. बघा 6 वाजता अंधार येतो आणि असं नाही की पुणे जिल्ह्यामध्ये 8 वाजता सूर्यास्त होतच असं नाहीये, 6 वाजता सूर्यास्त होणार आहे. त्याचमुळे शेवटची मॅच सुद्धा 4 किंवा 5 षटकांनी झालीच पाहिजे, त्याचमुळे त्या गोष्टीकडे आपण लक्ष घाला. शेवटचा बॉल बाकी आहे, 6 षटकांचा सामना शेवटचा करायचा आहे आणि आम्ही ती प्रतिज्ञा घेतलेली आहे की शेवटचा सामना सुद्धा 6 षटकांचा व्हायला हवा. आणि जर तुम्ही इतक्या दुरून आलेला आहात तर तितक्या षटकांचे सामने तुम्हाला खेळण्याची संधी मिळायला हवी. तर शेवटचा बॉल असेल सेकंड मधला. पुन्हा एकदा वैभव वसवला आपण पाहणार आहोत. बॅटिंगसाठी सलमान. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच आपल्याकडे वळतील. चेंडू दिशाहीन आहे, व्हाईट बॉल आहे, अवांतर धाव आहे आणि या अवांतर धावेने धावफलकामध्ये होईल वाढ आणि धावफलक 1 ने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. आणि भरतदादांचं पहिल्यापासून सांगणं आहे तुम्ही वेळेत या, आणि दिवसभरामध्ये भरतदादांचं म्हणणं असतं की 6 षटकाचे प्रत्येक मॅच ही 6 षटकाची झालीच पाहिजे, कारण त्यामध्ये खेळाडूचा खेळ पाहायला मिळतो. यावेळेस चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला वैभव वैसव यांचा. फलंदाजाला मात्र जागेवर थांबवून ठेवले सलमान यांना. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वैभव 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये पूर्ण होतोय. धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, सोहेल 11 नांदेड हा संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 17 झाली, 2 गडी बाद, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागेल. ऑनस्क्रीन आपण पाहू शकतात भरतदादा टिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच अमोलदादा म्हात्रे असतील, तसेच आशिषदादा बारणे असतील, सचिनदादा खांदवे असतील आणि पूर्ण आमची आयोजन समिती. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळवण्यासाठी त्यांना ओळखलं जाते आणि म्हणूनच आवर्जून जवळपास 45 संघ या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. आणि कधी कधी अमोल सर सुद्धा उल्लेख करतात की व्यावसायिक संघ कमी होऊ लागलेले आहेत, म्हणजे 12 संघ सुद्धा बनत नाही. पण आता भरतदादांनी आणि आशिषदादांनी तुम्हाला खोटं ठरवलेलं आहे की 45 व्यावसायिक संघ तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान बॉल हवेत आहे, धावांची भूक पूर्ण करताना बॉलला हुक केलं, सीमारेषा पार, बॉल चौकार. जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय. अगदी चौकार खेळताना पाहायला मिळत आहेत. बॅटर ऋषी याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार, झेल निसटल्यानंतर आलेला हा पहिला चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आपण ऋषीच्या बॅटमधून पाहतोय. अगदी टिंगरे सरकार चषक म्हटलं ना, ज्या दिवशी या स्पर्धेची उद्घोषणा केली जाते ना, त्या रात्री या स्पर्धेमध्ये सर्व संघ फुल होऊन जातात. अगदी या स्पर्धेमध्ये 4च हाफ ठेवले होते, परंतु कोणताच संघ माघार घ्यायला तयार नव्हता. त्यासाठी भरतदादांनी 1 दिवस अजून वाढवला आणि एका दिवसाला 9 संघ करून 5 दिवस म्हणजे टोटल 6 दिवसांची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. आणि सर्वात संपूर्ण इंडियामध्ये पहिली स्पर्धा असेल की 2.5 लाखाचं पारितोषिक आणि माफक एंट्री फी, ही पहिली स्पर्धा असेल आणि ते फक्त भरतदादा टिंगरेच करू शकतात, हे कोणी करू शकत नाही. आणि याचाच अर्थ जे नवोदित संघ आहेत ज्यांना एक भव्य स्पर्धा खेळायची आहे आणि माफक स्पर्धा शुल्कामध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी आहे. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचते मिड विकेटला, डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईल, सिंगल होते कंप्लीट. सलमान आणि ऋषी ही जोडी खूप महत्त्वाची असेल. एका बाजूला सलमानला जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे हवी आहे, पण ऋषी देखील तितक्याच चांगल्या तातडीचा खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो, म्हणून ही पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. सोहेल 11 नांदेडसाठी धावसंख्या झालेली आहे 22 2 गडी बाद, 22 चेंडू आणि 49 धावांची गरज.
22 धावा धावफलकावर आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही जर स्कोअरबोर्ड पाहिला तर सगळं 2-2-2 धावा. नेल्सन आकडा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. त्यावर मात्र 1 धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 23 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा धावफलकावर आहेत. कुणाल पवार ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्याच हातामध्ये चेंडू दिलाय. पुन्हा एकदा बॉलर ओव्हर द हेड फटका खेळून काढलाय. त्यावर 1 धाव येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नक्कीच नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावफलकामध्ये होती वाढ. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी कुणाल पवार यांची आपल्याला पाहायला मिळते. PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाकडून खेळत असताना यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फेकी तर येते परंतु फलंदाज मात्र सुरक्षित असेल. 2 धावांनी होईल धावफलकामध्ये वाढ आणि धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये फक्त षटकार चौकाराला महत्त्व नाहीये, सिंगल डबल्सवर देखील तुम्हाला भर द्यावा लागेल. कारण मैदानाची रूपरेषा मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला सिंगल डबल्सवर जास्त भर द्यावा लागेल. आणि सिंगल डबल्सवर भर दिला तर तुम्ही नक्कीच विजयाच्या दिशेने जाऊ शकाल. परंतु ते रोखण्यासाठी देखील PVS स्पोर्ट्स बिबेवाडी हा संघ देखील चेंडू निर्धाव टाकण्यासाठी मात्र तयार असणार आहे. त्यासाठी कुणाल पवारला आपण पुन्हा एकदा पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र बॅटची काढा आणि 2 क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि चेंडू होतोय फरार. चौकार. वैभव वसव यांना चकवत बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. खरं तर फ्लाय स्लीपपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता, पण मात्र त्यांचा प्रयत्न थोडासा तुटपुंजा राहिला. दरम्यान हा चौकार आवश्यक होता सोहेल 11 नांदेड या संघासाठी. खरं तर संघ मालक सोहेल FM ज्यांनी नांदेडच्या क्रिकेटपटूंना मोठं करण्याचं उद्दिष्ट सादर केलेलं आहे. आणि एका बाजूला आपण PVS स्पोर्ट्स बिबेवाडी म्हणजेच विकासजी शिंगेवार यांनी हा संघ बांधलेला आहे. तर मी पुन्हा एकदा संघ मालकांचे विशेष आभार व्यक्त करतोय की ज्यांनी या तरुणांना एका मोठ्या व्यासपीठावर नेण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. दरम्यान पुन्हा एकदा अपडेट्स घेऊया. आतापर्यंत षटकं संपलेली आहेत ती म्हणजेच 3. धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 41. कॅन बी कॅनॉट बी चॉईस इज योर्स. आता पाहूया या ठिकाणी एफर्ट्स कुठल्या संघाचे पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. 30 धावा धावफलकावर आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय सोहेल 11 संघाकडून आपल्याला ऋषी आणि सलमान ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी टेनिस बॉल क्रिकेटचा आपण पाहतोय 25-26चा हंगाम सुरू होताना पाहायला मिळतोय. आणि हंगाम सुरू होत असताना या हंगामाची पहिली स्पर्धा म्हणून नक्कीच आपण पाहतोय टिंगरे सरकार चषक. अगदी मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आणि तो चषक कोण जिंकणार आणि या हंगामाच्या सुरुवातीचा विक्रम कोण घडवणार, त्यासाठी हे सर्व संघ 45 संघ आज एरोडा येथील मेंटल क्रिकेट कॉमर्स झोनच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषी आणि सलमान ही जोडी मैदानामध्ये. तर आता गोलंदाजी मार्कवर समालोचन कक्षाच्या एंडच्या दिशेने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल विकास राठोड गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या खेळाडूने अतिशय जबरदस्त असा झेल टिपला होता तोच खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. विकास राठोड सामना करतील ऋषी. यावेळेस मात्र पहिला चेंडू पुल केलाय आणि होतोय सरळ गुल. ऋषीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 धावा झेल निसटल्यानंतर आलेला हा एक चौकार आणि त्यानंतर आलेला हा षटकार. साथीदार चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. काय जबरदस्त फटका सजवलेला आहे. आपल्या उंचीचा फायदा उचलताना, आपल्या खांद्याचा पुरेपूर वापर करताना हा षटकार स्क्वेअरला त्याने खेळला. आणि आता ही जोडी सलमान आणि ऋषी ही जोडी सोहेल 11 नांदेड संघाचा धावफलक वेगानं पुढे घेऊन जाते. आणि सुरुवात विकास राठोडच्या या षटकाची षटकारानं केली जाते. धावसंख्या 36 झाले, गडी बाजले 2. आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 33 धावा. रबर बॉल हंगामामध्ये विकास राठोडची गोलंदाजी अतिशय बहरताना पाहायला मिळाली होती. पण यावेळेस मात्र आता टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम चालू होताना पाहायला मिळतो. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये उसळता चेंडू तो नक्कीच ऋषीने मात्र हेरला होता. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतोय विकास. हा देखील कसलेला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो विकास आणि कमबॅक करतोय. कमबॅक करावं देखील लागेल. धावफलक जर पाहिला 36 धावा धावफलकावर आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय विकास राठोड. चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करताना पाहायला मिळतोय. समोर आहे ऋषी.
ज्या खेळाडूचा झेल निसटला होता आणि झेल निसटल्यानंतर जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऋषीचा चेंडू. यावेळेस मात्र ऋषीच्या बॅट मधून येतोय गगनाला गवसणी घालणारा एक प्रिमिंडस षटकार. 6 धावा. विकास राठोड यांच्या विरोधात ताबडतोड फलंदाजी आता ऋषीच्या वतीनं पाहायला मिळालेली आहे. पहिला चेंडू षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा चेंडू षटकार आणि या सामन्यामध्ये सोहेल 11 नांदेड संघ हळूहळू का होईना पुनरागमन करतोय, जे आवश्यक आहे. 6 षटकांचा फॉर्मॅट यासाठीच पसंत केलं जातो की तुम्हाला पुनरागमन करण्याचा मोका मिळतोय. जे पुनरागमन सोहेल 11 नांदेडने केले ते पुनरागमन करण्याची संधी PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी संघाला सुद्धा आहे. पण पाहूया पूर्वार्धामध्ये विकास थोडासा महागडा ठरलाय, उत्तरार्धामध्ये नेमकं घडतंय काय. सोहेल 11 42 धावा. ऋषीला जी संधी मिळाली ना सर, त्या संधीचं सोनं करतोय. कारण एक झेल निसटला त्यानंतर मात्र त्याला माहिती आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा पहा काय नेत्रदीपक फटका, कव्हरच्या दिशेला खेळलेला, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. या षटकाचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे, तीच भूमिका आता ऋषीची दिसून येते. आणि त्याचा स्ट्राईक रेट बघा, जवळपास 300च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉला कॉपी स्टाईलने मेरिट ओळखून खेळतोय, खाली क्षेत्राची निवड करतोय, पाहतो की कुठल्या झोनमध्ये मला थोडंसं इझी जाईल. आणि तेच करत असताना या षटकामध्ये तब्बल 16 धावा वसूल केलेल्या आहेत. आणि सोहेल 11 नांदेडचा धावफलक सेट झालाय. 46 धावा, 2 गडी बाद, जिंकण्यासाठी 14 चेंडू 25 धावा. आता बॅलन्सिंग आहे दोन्ही संघासाठी. सर जर पाहायचं झालं ना, आता ऋषी कशा प्रकारे बॅटिंग करतोय, तर जिथला चेंडू तिथं खेळतोय. आता ऑफसाईड द ऑफस्टम्प चेंडू होता, खाली क्षेत्र होतं, त्याला कव्हर्समध्ये खेळून काढलं. या आधीचा चेंडू समोर होता तर समोरच खेळून काढला. ही मेरिटवर केलेली बॅटिंग आहे. आणि यावेळेस मात्र बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाने टिपलाय झेल. आणि खेळाडूचं मात्र कौतुक असेल, फलंदाज पंचांनी बाद घोषित केलं नव्हतं परंतु स्वतः जागा सोडलीये. ऋषीचं मात्र कौतुक असेल. हेच तर शिकवते टेनिस बॉल क्रिकेट की खोटं बोलून मोठं व्हायचं नाही. आणि त्या ठिकाणी संघाला ऋषीची गरज असताना पंचांची निर्णयाची वाट न पाहता तो पॅव्हेलियन बॉक्सच्या दिशेने सरकला. बघा पुन्हा एकदा पाहतोय, पंचांनी बाद दिलं नाही पण मात्र त्यांनी जागा सोडली. टाळ्या होऊन जाऊ द्या ऋषीसाठी. संघाला गरज असताना त्यांनी त्याची इमानदारी बाळगली, त्याबद्दल ऋषी तुझं खूप सारं अभिनंदन. बॅटिंग देखील जबरदस्त केली आणि बॅटिंग करत असताना बाद झाला, परंतु चांगले 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 46 धावा धावफलकावर आहे 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता नवीन बॅटर फैज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय आपल्याला. सोहेल 11 नांदेड या संघाकडून बॅटिंग करत असताना 9 चेंडूंमध्ये 18 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय सलमान. विकासने मात्र कमबॅक केले आणि कमबॅक करावं देखील लागेल. संघ मालकांनी जी संधी दिली ना, त्या संधीचं सोनं करावं लागेल विकासला. कारण टेनिस बॉल क्रिकेट हंगामातली ही पहिली मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून टिंगरे सरकार चषक या स्पर्धेवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला आणि सरळ उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. आणि 4 षटकांची होती समाप्ती आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 46 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट रन रेटचा जर विचार केला तर 11:30च्या सरासरीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. आणि आता 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 25 धावा, म्हणजे तुम्हाला आता धावा बनवायच्या त्या 12:30च्या सरासरीने बनवायच्यात. तर सर काय सांगाल? आता दोन्ही संघांसाठी सामना आपल्या प्रतिष्ठेला न्याय देण्याचा आहे. 2 षटकं बाकी आहेत. अजूनही गोलंदाजीचे पुरेसे पर्याय PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी या संघाकडे आहेत, पण अजूनही काही पर्याय त्यांनी राखून ठेवलेले आहेत. आणि आता 5व्या षटकाची जबाबदारी उचलण्यासाठी येतोय वैभव वसव येतोय. आणि म्हणूनच आता पाहूया, वैभवचं हे षटक खूप महत्त्वाचं आहे. शेवटचं षटक नेमकं कोण टाकेल ती देखील चर्चा आता होऊ लागलेली आहे. पण पाहूया, ती चर्चा फक्त चर्चाच राहते की ते नाव पुढे येते. पण आता पाहूया, 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असताना आता सलमानचा खेळ 18वर आहे. मीर फयाज हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे सलमानची साथ देण्यासाठी. आणि आता वैभव वसव, फार जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा, सूचना आम्ही सातत्याने आयोजकांच्या वतीने देत आहोत. वैभव वसव बॉलिंग ट्रॅकवर. आणि वैभवने खातं खोललं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. पुन्हा एकदा जबरदस्त पुनरागमन PVS स्पोर्ट्स बिबवेवाडी. सर सामन्यामध्ये जर पाहायचं झालं ना, प्रत्येक चेंडूगणिक जी रचना बदलताना पाहायला मिळते. कधी सामना PVS स्पोर्ट्स बिबवेवाडीकडून जातोय तर कधी सोहेल 11 नांदेडकडून जातोय. हीच तर क्रिकेटची मजा आहे. क्रिकेट इज द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, जे कशासाठी म्हटलं जातं.
अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. काय जबरदस्त चेंडू वैभव येसव यांनी हाताळला आणि पहिल्या चेंडूवर सलमान शेख कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी वैभव वसवची आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळणार आहेत. 46 या धावफलकावर बसलेला चौथा धक्का जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. गौस शेख हा नवीन बॅटर मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव यांचा. यावेळेस चांगला चेंडू आहे डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. अँगलने चेंडू पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू आणि वळण घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतोय. प्रदर्शन आतापर्यंत वैभव वसवचं चांगलं राहिलेलं आहे. इकॉनॉमिकल राहिलं आहे, विकेट टेकर राहिलं आहे. मीर फयाज गौस दोघांचं खातं खुललं नाहीये. 46 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आता 15 10 चेंडू 25 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळेस अनसाईडला हलक्या त्याने बॉलला फ्लेक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप विकेटच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी जायचं की नाही जायचं हा संभ्रम होता, पण दोघांनी एकमेकांना थांबण्याचा सल्ला दिला. मिळते एक धाव. धावसंख्या 47. हे फार महत्वाचं आहे सर. विकेट गेल्यानंतर सिंगल डबल मध्ये धावा कन्वर्ट करणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. मोठा फटका तुम्हाला मिळेलच, परंतु स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय गौसच्या बॅटमधून एक धाव येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा वैभव आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. वैभवचा एंड बदलला त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी वैभवची आपल्याला पाहायला मिळते. सामना करतील मीर फयाज. यावेळेस देखील पहा, यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. गुडलाईन स्पॉटवर चेंडू पळतोय आणि सरळ बाहेरच्या बाजूला डावकुऱ्या हाताचा लेफ्ट आर्म नॅचरल चेंडू अँगलने बाहेर येताना पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलकावर आहेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे सोहेल 11 नांदेड या संघाला जिंकण्यासाठी. या षटकात फक्त एकच मिळाले, पण पाहूया पुढचे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत सोहेल 11 नांदेडसाठी. पण वैभव हा जवळपास एक मिस्ट्री बॉलर आहे ज्याच्याकडे प्रॉपर रिस्ट मोमेंट आहे आणि बॉडी लाईन अटॅक खूप चांगला त्याने राखलेला आहे. आणि मी म्हणालो होतो की हे षटक महत्वाचं आहे आणि ते महत्व पीव्हीएस स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाने ओळखलंय. 7 चेंडू 24 धावा हा बॉल महत्वाचा आहे सोहेल 11 नांदेडसाठी. दोन्ही संघांसाठी हा चेंडू फार महत्वाचा आहे. 7 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. तर वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील निर्धाव अप्रतिम गोलंदाजी आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली. काय अप्रतिम गोलंदाजी केली वैभव वसव यांनी. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी गावचा सितारा आणि या स्पर्धेमध्ये चमकताना पाहायला मिळतोय. आपल्या संघाला कमबॅक करून देतोय, पुनरागमन करून देतोय सामन्यामध्ये. चला वेळ संपलेली आहे. क्षेत्ररक्षक 5 सर्कलच्या आतमध्ये घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. या पुढचे 2 संघ ग्लोरियस स्पोर्ट्स मुंबई आणि विक्रोलियन्स मुंबई दोघांनी तयारीत राहायचं आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स आपण एका रांगेमध्ये जाऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आणि 2 बॅटर्स विक्रोलियन्स मुंबई आपण तयारीत ठेवायची आहे. शेवटचं षटक म्हणजे कालच्या सामन्याची पुनरावृत्ती पाहायला मिळते का? ते एक षटक ज्या ठिकाणी 6 चेंडू 26 धावांची गरज आणि मयूर कारंडेने ते धावा चेस केलेले आहेत. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते का? 6 चेंडू 24 धावांची गरज आणि तो फिनिशर गौस ठरतोय की मीर फयाज ठरतोय ते आपण पाहणार आहोत. पण शेवटच्या षटकासाठी ॲज आय सेड अर्लियर ज्या नावाची चर्चा होती तेच गोलंदाज म्हणजेच चेतन बाठे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. चेतन भाटे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म मिस्ट्री स्पिनर म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहे आणि मानाच्या करंडकामध्ये देखील आपण पाहिलंच होतं. फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी हाताळलेला चेंडू जो आपण पाहिला होता, शेवटचा चेंडू अप्रतिम. तो चेंडू त्यांना 11,000 देऊन गेला होता. आता शेवटची बॉल्स आहे जिंकण्यासाठी 24ची गरज. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24ची गरज आहे. चेतन चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. पुढचे अजूनही 5 सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि योग्य त्या षटकांचे झाले पाहिजेत. 6 चेंडू 24ची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेतन बाठे. आणि पहिल्याच बॉलवर थोडीशी शैली बदलली खेळण्याची. 2 फलंदाज एकाच एंडला आहे. माघार घेण्याची इच्छा कोणाचीच नाही आहे, पण पाहूया आता माघार नेमका घेतोय का. मीर फयाजला माघार घ्यावी लागते आणि हा पहिला बॉल जो आहे तो पीव्हीएस स्पोर्ट्स बिबेवाडीच्या बाजूने झुकतोय. 5 चेंडू 24ची गरज. या दरम्यान संविधान ग्रुपचे सर्व चंद्रशेखरजी मोरे साहेब यांचं देखील आगमन होतंय. याचं देखील टिंगरे सरकार चषक या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत.
आयोजक ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. चंद्रशेखरजी मोरे हे देखील एक उत्तम आयोजक आहेत. संविधान चषकाच्या माध्यमातून ते देखील प्रत्येक संघाला योग्य तो न्याय देण्याचं काम करतात आणि म्हणूनच पुणे जिल्ह्यामध्ये देखील आयोजकांना खूप मान सन्मान मिळतो. जी स्पर्धा आपण सातत्याने पाहतो संविधान चषक, सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट्सचे संघमालक सुधीरजी धनावडे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आपण सन्मान या सामन्याच्या समाप्तीनंतर सुधीरजी धनावडे यांचा स्वागत कक्षामध्ये करणार आहोत. 5 चेंडू 24ची गरज. अ फुल टॉस. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. बॉल पोहोचतोय मिडॉनच्या पलीकडे. एक धाव होते कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. थ्रो दूरवरच्या एंडला मिळतात या 2 धावा. अजूनही संधी आहे सोहेल 11 नांदेडसाठी. बघा, अधोरेखित होण्यासाठी तुम्हाला एक क्षण पुरेसा असतो. या षटकात जर ती कामगिरी झाली तर पूर्ण वर्षभर चर्चा होईल. कौशी, तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जग प्रसिद्ध करणार आहे आणि 4 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. गौस आहे बॅटिंगसाठी. यावेळेस पुन्हा एकदा पहा, लोअर फुलटॉस उतरता चेंडू होता. जबरदस्त चेंडू चेतन भाते यांचा आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव जी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. एका धावेने संघाचं अर्धशतक पूर्ण होते. आता मात्र 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. नांदेडवरून संघ या आपल्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला होता आणि कामगिरी देखील करावी लागेल. 3 चेंडूंमध्ये अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंगसाठी आपण पाहतोय अफ्ताबला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेतन भाते. यावेळेस अप्रतिम चेंडू. अगदी बॅटरच्या पुढ्यातून चेंडू वळवले जात आहेत. ही चेतनची खासियत आहे. अगदी हाफ पिच क्रिकेट फॉर्मॅट पासून चेतनने केलेली सुरुवात आणि त्यानंतर मात्र फुल पिच क्रिकेटमध्ये देखील आपल्या स्वतःच्या नावाला प्रसिद्धी देताना पाहायला मिळतो आणि जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर हा गोलंदाज प्रसिद्ध होताना पाहायला मिळतोय. मानाच्या करंडकाचे आयोजक देखील आहेत चेतन भाते. गोलंदाजी मार्कवर आता पुन्हा एकदा पाहायला मिळतील आपल्याला. यावेळेस मात्र जबरदस्त यॉर्कर जो पाहायला मिळाला आहे, टोक्रशिंग यॉर्कर जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलकावर आहेत. आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे सोहेल 11 नांदेड या संघाला. अप्रतिम खेळ PVS स्पोर्ट्स बिबेवाडी या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी बॅटरची आणि गोलंदाजांची पाहायला मिळाली. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. परंतु पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय आणि या नो चेंडूने पुन्हा एकदा धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक 53 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेतन भाते यांचा. यावेळेस मात्र खेळलाय समोरच्या बाजूला. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या दिशेने. सरळ पोहोचतोय सीमा पार. षटकार याला थोडासा उशीर झाला आणि या सामन्यामध्ये विजय पताका फडकवताना पाहायला मिळतोय PVS स्पोर्ट्स बिबेवाडी हा संघ मात्र या सामन्यामध्ये विजयी पताका फडकवताना पाहायला मिळतोय. आणि सोहेल 11 नांदेड या संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. परंतु काही हरकत नाही. पुढच्या सीझनसाठी आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. इतक्या दूरवरून आपण देखील इथे खेळायला आलात त्याबद्दल आपलं देखील टिंगरे सरकार चषक आणि त्याचे संपूर्ण आयोजन कमिटी भरदादा टिंगरे आशिषदादा मारणे यांच्या वतीने तुमचं देखील मनापासून आभार. आपण पाहतोय टिंगरे सरकार चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वडगाव शहरी मतदारसंघातील तरुणांच्या गळ्यातील ताईल, तरुणांच्या गळ्यातील प्रेरणास्थान आणि या वडगाव शहरी मतदारसंघाचा अभिमान अर्थात विशाल भाऊ टिंगरे यांचा अभिष्ट चिंतन. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब